प्रभात सगळं ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा महामंत्र देणाऱ्या महामानवास सर्वप्रथम मी डॉक्टर श्रीकांत राजेरामराव महाविद्यालय जतच्या ऑनलाईन कॅम्पस मधून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। राजेरामराव महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीनं हे राज्यस्तरीय लेवलचं खुलं चर्चासत्र आपण आज आयोजित करतोय। या खुल्या चर्चासत्रात सर्वप्रथम मी विनंती करेन की आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही.एस. ढेकळे सरांना की त्यांनी संपूर्ण मान्यवरांचं तर स्वागत करावं, त्याचबरोबर आपल्या या ऑनलाईन प्रेक्षकांचंही स्वागत करावं आणि एकूण परीक्षा नक्की कुणाची, शासनाची, पालकांची, विद्यार्थ्यांची का प्राध्यापकांची, या राज्यस्तरीय चर्चासत्राची आयोजनाच्या पाठीमागची भूमिका महाविद्यालयाची कशी होती आणि काय होती याबद्दल आपण आपलं मनोगत विशद करावं। मी विनंती करेन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ढेकळे सरांना। ढेकळे सर। सन्माननीय नमस्कार। श्री विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजेरामराव महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित परीक्षा कुणाची राज्यस्तरीय खुले चर्चासत्र शासन, पालक, विद्यार्थ्यांची की शिक्षकांची या चर्चासत्राच्या निमित्त विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना ज्या महामानवाने केली ते शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे। सांगली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये, जतच्या संस्थानांमध्ये, दुष्काळी परिसरांमध्ये जे महाविद्यालय सुरू करण्यासाठी जतचे नरेश यांनी उदार अंतःकरणाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला देणगी दिली आणि त्याचा परिपाक म्हणून त्या परिसरातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची सोय झाली आणि म्हणून त्या परिसरातील ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय उभं आहे ते श्रीमंत राजे विजयसिंह श्रीमंत राजे रामराव महाराज, ज्यांच्या उदार दातृत्वातून आज आम्ही आपल्या समोर येत आहोत, ते राजेरामराव महाविद्यालयाचे शिल्पकार श्रीमंत विजयसिंह राजे महाराज, आमचे आश्रयदाते श्रीमंत इंद्रजित राजे, श्रीमंत बेबी राजे आणि श्रीमंत शार्दूल राजे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अधर्व्यू, विवेकानंद परिवाराचे प्रमुख आणि या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभय कुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिवा माननीय प्राचार्य शुभांगीताई गावडे, तसेच संस्थेचे सहसचिव द्वय प्राचार्य डॉक्टर युवराज भोसले आणि प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ, या सर्व सन्माननीयांबरोबर आजच्या चर्चासत्रासाठी निमंत्रित असलेले सहभागी निमंत्रित मान्यवर माननीय प्राध्यापक डॉक्टर R.S. माळी सर, माजी कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, माननीय प्राचार्य डॉक्टर अरुण अळसूळ, माजी प्रभारी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, माननीय प्राध्यापक डॉक्टर B.M. हिरडेकर, कुलसचिव संजय घोडावती विद्यापीठ कोल्हापूर, माननीय प्राचार्य हिंदूराव बाबुराव पाटील, माननीय माजी प्राचार्य विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, माननीय प्राध्यापक डॉक्टर एस. अवताडे, उपाध्यक्ष एम. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, माननीय डॉक्टर A.P. कुलकर्णी, माजी अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ महाराष्ट्र प्रदेश, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेला श्री वरद जोशी, BSc भाग 3 चा विद्यार्थी, फर्ग्युसन कॉलेज पुणे, आणि डॉक्टर सतीश पडोळकर, हिंदी विभाग, समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय, लोणी काळभोर पुणे, हे सर्व निमंत्रित, या सर्व निमंत्रितांचं या चर्चासत्राच्या निमित्तानं राज्याच्या आणि राज्याबाहेरच्या कानाकोपऱ्यांमधून जे सन्माननीय या चर्चासत्राला उपस्थित आहेत त्या सर्व मंडळींचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझ्या प्रस्तावनेला सुरुवात करतो। मी माझं कर्तव्य समजतो की 1954 साली शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली। आज या शिक्षण संस्थेमध्ये 2.5 लाखाच्या वर विद्यार्थी 406 सांस्कृतिक केंद्रांमध्ये KG पासून PG पर्यंत अध्ययनाचं काम करीत आहेत आणि 8,000च्या वर गुरुदेव कार्यकर्ते या शिक्षण संस्थेमध्ये तन मन धनाने आपलं ज्ञानदानाचं पवित्र काम आहे ते काम करीत आहेत। हा सर्व ज्ञानयज्ञ माननीय प्राचार्य अभय कुमार साळुंखे, कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनावर हुकूम
त्यांच्या प्रेरणेवर हुकूम ज्ञान विज्ञान आणि सुसंस्काराच्या या यज्ञात तल्लीन होऊन कार्यरत आहे. आज कोविड-19 किंवा कोरोना विषाणू संसर्गामुळे बाधित झालेलं साधारणपणे सर्व जग वेठीस धरलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर साधारणपणे 18 मार्च पासून आजपर्यंतच्या कालखंडामध्ये खरं तर विविध प्रकारच्या संघटना आहेत, प्राध्यापकांच्या संघटना आहेत, शिक्षकेतर सेवकांच्या संघटना आहेत, प्राचार्यांच्या संघटना आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठं सुरुवात केली पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे याचं विचारमंथन या निमित्तानं होणं आवश्यक आहे. आणि म्हणून खरं तर शिक्षण ही प्रक्रिया मानवी विकासाला गती देणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून मानवी विकासाला गती देणाऱ्या ह्या प्रक्रियेचं काय होतं आणि मग सक्षम, सबळ, कौशल्य प्राप्त असणारं आणि ज्ञानाने युक्त असणारं जर मनुष्यबळ आपण निर्माण नाही करू शकलो तर मग देशाचं भवितव्य काय? खरं तर उच्च शिक्षण हे दारिद्र्याच्या विरुद्ध काम करणार असलं पाहिजे, अज्ञानाच्या विरुद्ध काम करणार असलं पाहिजे आणि रोगाच्या विरुद्ध काम करणार असलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं ते उच्च शिक्षण आहे, ते उच्च शिक्षण आपल्या उद्दिष्टावर हुकूम काम करत आहे हे होऊ शकतं. आणि या पार्श्वभूमीवर राजे रामराव महाविद्यालयासारखं एक दुष्काळी परिसरांमधलं महाविद्यालय आणि महाविद्यालयातील माझे ज्येष्ठ सहकारी, मग ते डॉक्टर श्रीकांत कोकरे आहेत, डॉक्टर लठ्ठे आहेत, डॉक्टर कुलाल आहेत, डॉक्टर कारंडे आहेत, आम्ही सर्व मंडळींनी विचार केला की या संदर्भामध्ये काही एक विषय घेऊन आपण पुढे आलो आणि समाजातील किंवा शिक्षण प्रक्रियेतील मान्यवरांना जर आपण एकत्रित आणलं तर त्या दिशेनं आपल्याला काही एक निश्चित अशा निष्कर्षापर्यंत येता येईल किंवा अनेक निष्कर्षांपैकी काही एका निष्कर्षापर्यंत येता येईल. खरं तर आपलं अस्तित्व महत्वाचं आहे. या महामारीमध्ये शिक्षणाला महत्व द्यावयाचं की अस्तित्वाला महत्व द्यावयाचं हाही प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून निवळ अस्तित्वाकडे बघून चालेल का, निवळ शिक्षणाकडे बघून चालेल का, हे ह्या एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या संकल्पना आहेत असं मला वाटतं. हे शिक्षणाशिवाय अस्तित्व आणि अस्तित्वाशिवाय शिक्षण हे होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून एकूण मानवी जीवनाचा, मानवी जगाचा, माणसांचा विकास करावायचा असेल तर शिक्षणाच्या प्रक्रियेपासून आपल्याला दूर राहून चालणार नाही आहे. कारण शिक्षण, विकास, संशोधन, सातत्यानं संशोधन आणि मानवाचं जीवन सुलभ आणि सुखकर करण्याच्यासाठी ज्या ज्या विविध ज्ञानशाखा आहेत त्या ज्ञानशाखा सर्वांगानं प्रयत्न करीत आहेत. आणि म्हणून महामारी आली म्हणून आपण थांबणार का, किती थांबणार, आणि त्याच्यासाठी मग आपली प्रयोगशीलता आपण बाजूला ठेवणार आहात किंवा नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचं सबलीकरण आणि मग एकूणच गुणवत्ता, हे एका बाजूनं गुणवत्तेच्या दिशेनं आपण विचार करतो, दुसऱ्या बाजूनं आपण जागतिक पातळीवर आपण कुठल्या गुणावर आहोत किंवा कुठल्या क्रमांकावर आहोत याही दिशेनं आपण विचार करत असतो. म्हणून गुण आणि गुणवत्ता आणि त्याच्याबाबतचा असणारा तपशील, त्याच्याबाबतचं असणारं मार्गक्रमण हे करत असताना आपलं अस्तित्व हेही राखणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण आपल्याला सुरक्षित राखत या दिशेनं आपल्याला जाता येईल किंवा काय. कारण निव्वळ पदव्या आणि निव्वळ परीक्षेला बाजूला सारणं किंबहुना आपल्या ज्या गुणवत्तेच्या कसोट्या आहेत त्या कसोट्याला दूर सारत पुढे जाणं, यावरून आपण इनोव्हेशन्स कडे जाणार का, आपण काही एका विशिष्ट अशा प्रकारच्या निर्मितीकडे जाणार का, हेही प्रश्न याला अनुलक्षून आहेत ते चर्चेले जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून यासाठीच असणारं जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ निर्माण व्हावं आणि यावर मान्यवरांची असणारी जी मतं आहेत ती मतं जाणून घेतली पाहिजेत. हे आपण काही एक कुठेतरी प्रयोगाला आपण सुरुवात केली पाहिजे. हे आपण प्रयोगाला सुरुवात जर नाही करणार नसू किंवा एखादा पथदर्शी आपण उपक्रम घेणार नसू तर आपल्या हाती काही एक निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष निश्चितपणाने येणार नाही आहेत. आणि म्हणून प्रयोग करत असताना काही सॅम्पल्स आपल्याला घ्यावे लागतील आणि त्या सॅम्पल्सवर हुकूम आपल्याला कार्य केल्याने त्याची अंमलबजावणी करावी लागेल. या दिशेनं काही एक चर्चा घडते काय, काही एक या बाबतीत काही निष्कर्ष निघतात काय, आणि हे निष्कर्ष आपल्याला या ना त्या मार्गानं शासनापर्यंत किंवा निर्णय घेणारी जी व्यवस्था आहे त्या निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचवता येतील काय, हा आमचा आणि माझे जे सहकारी मित्रमंडळी आहेत, माझे जे सहकारी गुरुदेव कार्यकर्ते आहेत त्यांचा विचार झाला आणि आम्ही एका अशा निष्कर्षाप्रत आलो की चला
कोणाची, कारण परीक्षेवरून अडलेलं आहे. परीक्षेशिवाय हे आपली चाचणी होऊ शकते. परीक्षेचा फॉर्म काय असेल, महामारीच्या पार्श्वभूमीवरचा परीक्षेचा फॉर्म काय असेल, किंबहुना परीक्षेला बगल दिली तर काय होईल, या सर्वांगानं चर्चा होणं आवश्यक आहे. शिक्षण प्रक्रिया टेस्टेड आणि ओके, हे ज्याची चाचणी आपण देणार नाहीये, चाचणीच होणार नसेल, तपासणीच होणार नसेल, तर मग आलेलं उत्पादन, आलेलं प्रॉडक्ट कसं आहे, हे भौतिक वस्तू संदर्भामध्ये मी आपल्याला सांगतो. जेव्हा मानवी व्यक्तींच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो, तेव्हा गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ हे निर्माण करण्याची जबाबदारी शाळा महाविद्यालयांच्या, संस्कार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शाळा महाविद्यालयांची आहे. आता प्रचलित असणारी जी मूल्यांकन आणि मूल्यमापन पद्धती आहे, ती पद्धती कदाचित ह्या अशा प्रकारच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर काही वेळेला ती मर्यादा ठेवणारी, मर्यादा घालणारी ठरेल. पण तुम्हा मंडळींची एक जबाबदारी आहे की याच्यावर मात करेल अशी गुणांकन, याच्यावर मात करेल अशी मूल्यांकन आणि मूल्यमापन पद्धती आपल्याला शोधली पाहिजे. एक शिक्षणाच्या प्रक्रियेतला कार्यकर्ता या नात्यानं की मूल्यांकनाच्या शिवाय उत्पादन बाजारात येईल का, आलं तर ते टिकेल का, आणि टिकलं तर ते स्पर्धेत तग धरून राहील का, या सगळ्या बाबींचा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. तर त्याची उपयोगिता हा भाग थोडासा बाजूला जरी ठेवला तर संस्काराचं काय, आणि संस्काराबरोबर बेस्ट नागरिक हे जे दोन शब्द आहेत त्या परिभाषेचं काय, हाही प्रश्न या निमित्तानं चर्चेनं आवश्यक आहे. आणि म्हणून या संदर्भात मान्यवर आज उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं श्री स्वामी विवेकानंद संस्था राजे रामराव महाविद्यालय या महाविद्यालयाचा गुणवत्ता हमी कक्ष, माझ्याबरोबर काम करणारे सगळे माझे गुरुदेव कार्यकर्ते, या सर्वांच्या वतीनं मी त्या सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याचं मान्य केलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. तसेच जे शिक्षणप्रेमी मंडळी आहेत की अरे खरंच परीक्षा कुणाची आहे, ती घेतली जावी का, ती कशी घेतली जावी, त्याचा सिस्टीम बदलली पाहिजे का, त्याचा अप्रोच बदलला पाहिजे का, त्याचा मोड बदलला पाहिजे का, याही अंगानं काही एक ज्ञान प्राप्त व्हावं, काही एक त्या चर्चेमध्ये आपल्याला सामील होता यावं, ही भूमिका घेऊन जी शिक्षणप्रेमी मंडळी आहेत की जे आजच्या या राज्यस्तरीय खुल्या चर्चामध्ये सामील झालेली आहेत, त्याही मंडळींना मी निश्चितपणानं त्याही मंडळींचं मी स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या शिक्षण संस्थेचे प्रमुख आदरणीय प्राचार्य अभिकुमार साळुंके साहेब, सेक्रेटरी गावडे मॅडम, या मंडळींनी आम्हाला या संदर्भामध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेण्याच्यासाठी संधी दिली, परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व मंडळींचं खुल्या मनानं स्वागत करतो की जेणेकरून आपण काही एक निश्चित अशा निष्कर्षात येऊ आणि हे निष्कर्ष आपल्याला या ना त्या मार्गाने शासनापर्यंत आपल्याला पोहोचवता येतील, या अपेक्षेनं आपण या चर्चासत्राला सुरुवात करूया. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्राचार्य डेकळे सर, आपल्या या छोट्याशा स्वागतपर आणि विषयाच्या भूमिकेच्या विशदीकरणाबद्दल. खर तर मी अधिकचा वेळ घेणार नाही, डायरेक्ट आपण मान्यवरांच्या परिचयाकडे जाणार आहे, कारण मान्यवरांच्या पैकी काही साहित्यिक आहेत ते कदाचित नमनाला गडाभर तेल या म्हणीचा वापर माझ्यासाठी करतील या भीतीपोटी मी डायरेक्ट आपण मान्यवरांचा परिचय करून घेऊ. आपल्याकडे पहिले मान्यवर आहे डॉक्टर अरुण अडसूळ, जे माजी कुलगुरू आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. अडसूळ सर, गुड मॉर्निंग, वेलकम. गुड मॉर्निंग. अडसूळ सर हे खरं तर भौतिकशास्त्र विषयाचे अभ्यासक आहेत. ते भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावरही होते आणि महाराष्ट्रात सर्वांना माहीत असणारं एक गाव आणि एक त्याशिवाय कुठंच काही घडू शकत नाही अशा एका गावातल्या नामांकित त्यांनी त्यांच्या प्राध्यापकी शिक्षकी पेशाची सुरुवात केली आणि त्यातूनच ते पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर गेले, पुणे विद्यापीठाच्या अन्य बॉडीवर गेले. इतकंच नाही तर पुणे विद्यापीठाचं सर्वोच्च स्थान असणाऱ्या कुलगुरू पदापर्यंत पोहोचलेले आहेत. खरं तर अडसूळ सर सध्या प्राचार्यांनी त्यांच्या मनोगतात विशद केलंच की एकूणच सगळीकडे अंधार तिमिर दिसतो आहे आणि या तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा प्रत्येक जण वाट शोधतोय. कदाचित हे चर्चासत्र सुद्धा एका तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा प्रयोग आमच्याकडून आहे.
आणि हे तिमिराकडून तेजाकडून जाण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी एक अरुणोदय व्हायला गरज आहे. आणि मला खात्री आहे की प्राचार्य माझे कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ एक या तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा अरुणोदय आपल्या सगळ्यांना सांगतील. मी अडसूळ सरांचं स्वागत करतो. त्यानंतरचे पाहुणे आहेत डॉक्टर RS माळी सर. माळी सर, गुड मॉर्निंग अँड वेलकम. गुड मॉर्निंग. माळी सर आहेत माझी कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र जळगावहून आहेत. माळी सरांचा विषय तसा केमिस्ट्रीचा आहे. केमिस्ट्रीमध्येच त्यांनी BSc MSc PhD ही पदवी निर्माण केली. खरं तर माळी सरांना अलीकडच्या काळात जी लोक ओळखतात ती पुणे विद्यापीठातल्या एका हॉस्टेलच्या कमिटीचे प्रमुख म्हणून अनेक तरुण मित्र माझे ओळखतायत. त्याशिवाय माळी सरांची ओळख ज्यांना नाही त्यांना सांगू की अनेक जे स्टॅट्यूट आता नवीन विद्यापीठ कायद्यात येत आहेत त्या स्टॅट्यूटच्या कमिटीत ही माळी सर होते. माळी सरांच्या कालखंडातला मला जळगाव विद्यापीठातला एक प्रसंग आठवतोय माळी सर, की तुमच्याच कालखंडात जळगाव विद्यापीठात परीक्षा भवन बांधून पूर्ण झालं होतं. आज काळात जळगाव विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरचा वृक्षमित्र पुरस्कारही मिळाला होता. आपलं त्या काळात अभिनंदन करायचं राहून गेलं असेल कदाचित या व्यवस्थेमुळे. पुन्हा एकदा आपल्याला त्या निमित्तानं शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. सर, बहिणाबाईंच्या मातृभूमीतनं, कर्मभूमीतनं, जन्मभूमीतनं तुम्ही रिप्रेझेंट करताय. बहिणाबाईंचं एक गाजलेलं वाक्य आहे, अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळेल वाकर. सर, परिस्थिती अशी झालेली आहे की आता हातालाच चटके नाही, पोटाला, पाठीला, मनाला, हृदयालाच नाही तर काळजाला सुद्धा चटके बसतायत अशी परिस्थिती झाली आहे. पण भाकरीचा चंद्र मात्र कुणालाही दिसतोय की नाही असं एक सामाजिक वातावरण निर्माण झालंय. मला खात्री आहे की माळी सर हा बहिणाबाईंची भाकरीचा चंद्र आहे, तो चंद्र उलगडण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतरचे आपले पाहुणे आहेत हिरडेकर सर. हिरडेकर सर आत्ताही अजून कनेक्टेड नाहीत, पण ते सध्या घोडावत विद्यापीठातून, संजय घोडावत विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेले आहेत. संजय BM हिरडेकर हे खरं तर शिवाजी विद्यापीठाचे 5 वर्षाहून अधिक काळ परीक्षा नियंत्रक म्हणून काम केलेली व्यक्ती आहे. त्यानंतर त्यांनी एका खासगी विद्यापीठातही काम केलेलं आहे. सरकारी विद्यापीठातलं वातावरण, खासगी विद्यापीठातलं वातावरण, तिथलं वर्क कल्चर काय, इथलं वर्क कल्चर काय आहे, एकूणच इथली व्यवस्था याचा एक सविस्तर अभ्यास आणि त्याचा एक लेखाजोखा हिरडेकर सर आपल्याला भविष्यात मांडतील याची खात्री आहे. आपले चौथे मान्यवर आहेत डॉक्टर हिंदूराव पाटील सर. हिंदूराव पाटील सर, गुड मॉर्निंग अँड वेलकम. गुड मॉर्निंग सर. प्राचार्य डॉक्टर हिंदूराव पाटील सर खरं तर ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार ह्या परिवारातले आहेत, या संस्थेतले आहेत. या संस्थेत एका साध्या शिक्षकाच्या नोकरीपासून ते प्राचार्यांच्या पर्यंतच नाही तर संस्थेचे आजीव सेवक या पदापर्यंत त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची चमक दाखवून दिलेली आहे. विवेकानंद महाविद्यालयाला A ग्रेड मध्ये नेण्यामध्ये विवेकानंद महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या, सेवकांच्या, प्राध्यापकांच्या सोबतच एक नेतृत्वाची जी गरज होती ती हिंदूराव पाटील सरांच्या निमित्तानं विवेकानंद महाविद्यालयाला मिळालं. आणि विवेकानंद महाविद्यालय आज शिवाजी विद्यापीठात एक ऑटोनॉमस स्वायत्त महाविद्यालय म्हणून डौलदारपणे काम करता आहे. प्राचार्य हिंदूराव पाटील आपल्याला नक्कीच त्यांच्या अनुभवाचा ही एक मधुर आस्वाद देतील याची मला खात्री आहे. नंतरचे मान्यवर आहेत डॉक्टर HK अवताडे सर. अवताडे सर, गुड मॉर्निंग अँड वेलकम. नमस्कार सर. अवताडे सर आहेत उपाध्यक्ष महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन, ज्याला यमपुक्त म्हणून सगळीकडे ओळखतात. प्रत्येक विद्यापीठात प्राध्यापकांची एक संघटना आहे आणि या संघटनेची एक मदर बॉडी असते, तिला महाराष्ट्र फेडरेशन ऑफ टीचर्स ऑर्गनायझेशन असं म्हणतात. नॉर्मली सगळेजण यमपुक्त या नावाने ओळखतात. या यमपुक्तचे HK अवताडे उपाध्यक्ष आहेत. ते सध्या शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे इंग्रजीचं अध्यापन करता आहात. खरं तर अवताडे सर हे तिथल्या महाविद्यालयाच्या IQAC कॉर्डिनेटर सुद्धा आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य आहेत. याच विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळ या मंडळाचेही सदस्य आहेत. खरं तर महाराष्ट्रात मी जसं बारामतीचा उल्लेख केला तसा अकलूजचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जात नाही. आणि सोलापूर हा जिल्हा तर HB पाटील सर असा आहे की सोलापूरला घेतल्याशिवाय महाराष्ट्र कधीच पूर्ण होत नाही. कारण एक वारी आणि अकलूज पुढला शब्द मी बोलणार नाही. सगळ्या परंपरेतले अकलूजकर आपल्या सोबत आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. नक्की ते या विषयाला न्याय देतील आणि आपलं
खरं तर अवताडे सरांची एक वेगळी ओळख आहे की कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जायचं हे कुणाकडनं शिकावं असा प्रश्न मला जर कोणी विचारला तर मी अवताडे सरांचं नाव घेईन, कारण ते प्रश्नाच्या मुळाशी जाणारी माणसं आहेत असा माझा पर्सनल त्यांच्याबद्दलचा अनुभव आहे. आपल्याकडे नंतरचे मान्यवर आहे डॉक्टर ए.पी. कुलकर्णी. डॉक्टर ए.पी. कुलकर्णी हे माजी अध्यक्ष आहेत अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे. कुलकर्णी सर वेलकम. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते. कुलकर्णी सर हे आबासाहेब गरवारे महाविद्यालयातनं सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक आहेत. खरं कुलकर्णी सरांना त्यांचा बायोडाटा वाचण्यापेक्षा कुलकर्णी सर पुण्याचे आहेत हा बायोडाटा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. पुण्याला मोठं करणाऱ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे विद्येचं माहेरघर आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याचा मग काय पाहुणचार, पुण्याच्या पाट्या काय, पुण्यात चितळ्यांचं भाकरवडी काय, वडेवाले जोशी काय, पुण्याची काय काय माहिती सांगावी कुलकर्णी सर याची काही खात्री नाही आणि ते सांगत बसलो तर आपली चर्चासत्राची वेळ निघून जाईल. पण या पुण्याला एक वेगळी ओळख करून देण्याचं काम पुणेकरांनी केलं. अशा पुण्या शहरातून कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत. नक्की ते या विषयावर आपलं मंथन मांडतील. यासोबतच आपल्याकडे आणखीन एक मान्यवर आहे डॉक्टर सतीश पडोळकर. डॉक्टर सतीश पडोळकर, गुड मॉर्निंग. सतीश पडोळकर म्यूट आहेत. पण डॉक्टर सतीश पडोळकर हा खरं तर समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर इथल्या हिंदी विभागाचा प्राध्यापक आहे. हिंदी विभागातलं त्याचं संशोधन तरुण प्राध्यापक आहे की जो अजून परमनंट होण्यासाठी धडपडतो आहे. आणि सतीश पडोळकर हा अशा प्राध्यापकांचं प्रतिनिधित्व करतोय की तो केवळ एकच नाही, दोनच नाही, 10 वर्ष पीएचडी झालेली, नेटसेट झालेली ही जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी या शिक्षण व्यवस्थेत येण्याचा प्रयत्न करते आहे. पण त्यांना मिळणारे जे हर्डल्स आहेत, त्यांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत, अडचणीचं एक प्रतिनिधित्व म्हणून डॉक्टर सतीश पडोळकर आहे. उत्तम वक्ता आहे, उत्तम लेखक आहे, वाचक आहे आणि चळवळीतला कार्यकर्ता आहे. मला खात्री आहे सतीश पडोळकर त्यांचं मत व्यक्त करतील. आणि नॉट दी लिस्ट बट लास्ट एक छोटा माणूस माझ्या समोर आहे, तो म्हणजे श्री वरद जोशी. खरं तर तो छोटा म्हणणं गैर लागू होईल या ठिकाणी, कारण त्याच्या भोवतीच ही सगळी सेमिनार किंवा या चर्चासत्राची चर्चा होती आहे. कारण त्याच्या भोवती होती म्हणण्याचं कारण तो TYBSc मध्ये शिकतोय. वरद फर्ग्युसन महाविद्यालयातला फिजिक्सचा TYBSc चा विद्यार्थी आहे. अत्यंत हुशार, शिस्तप्रिय, वक्तशीर, अभ्यासू आणि जिज्ञासू विद्यार्थी. कारण मी जरी फर्ग्युसनला नसलो तरी वरदनं काही काळ माझ्या स्वतःच्या प्रयोगशाळेत काही काळ काम केलेलं आहे. त्यामुळे वरद हा विद्यार्थी काय आहे हे मी अत्यंत जवळून पाहिलेला आहे. मला खात्री आहे की हे TYBSc चा विद्यार्थी हा वरद रिप्रेझेंट संपूर्ण महाराष्ट्रातल्या सेमिस्टर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि वरद त्याची स्वतःची काही भूमिका असेल तर नक्की सांगेल. आणि या सगळ्यांना मी राजेरामराव महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये स्वागत करतो. सतीश जॉईन झालाय. सतीश, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके, सगळ्यांचा परिचय झालेला आहे सतीश. आणि मगाशी मी प्रमाणच अधिक वेळ न घेता सर मी चर्चासत्राची थोडीशी मी तयार केलेली एक रूपरेषा आपल्या समोर ठेवतो आणि आपण प्रत्यक्ष चर्चासत्राला सुरुवात करू. खरं तर मुलं जेव्हा परीक्षेचं उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका हातात पडली तेव्हा काय करतात पहिल्यांदा, तर पहिल्यांदा ते काय करतात की प्रश्नपत्रिका वाचतात आणि प्रश्नपत्रिकेतले प्रश्न रात्री अभ्यास केलेला किंवा पहाटे अभ्यास केलेला किंवा अगदी परीक्षेला निघण्यापूर्वी अभ्यास केलेला कोणता प्रश्न आलाय पाहतात आणि तो अगोदर सोडवतात. आणि म्हणून माझ्या विचारात असा आहे की आता आपण सर्वच मान्यवरांचं त्यांनी जे तयार केलेलं आहे, त्यांनी जे या चर्चासत्राची जेव्हा अनाउन्समेंट झाली तेव्हा तुम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील संयोजकांनाही प्रश्नांचा भडीमार झाला. तुमच्यावरही तो झाला असणार आहे. त्याबद्दल तुमचं काही एक मत निर्माण झालं असेल. आपण हे अत्यंत सोपा प्रश्न अगोदर सोडवूया. आणि या प्रश्नासाठी मला असं वाटतं की मी जरी छोटा माणूस असेल तर सूत्रसंचालक या नात्यानं मला जे काही किरकोळ अधिकार मिळाले त्या अधिकाराचा वापर करून जर तुम्हाला मी व्यत्यय आणला त्यांच्या मनोगतात तर तुम्ही मला क्षमा कराल अशी अपेक्षा करतो. साधारणपणे 3 मिनिटं ते 5 मिनिटं या काळात आपण प्रत्येकाने आपलं नक्की परीक्षा कुणाची बाबा, की पालकांची घ्यायची आहे का, पालकांची होणार आहे का, समाजाची होणार आहे का, विद्यार्थ्यांची होणार आहे, शासनाची होणार आहे का, तुम्हा आम्हा प्राध्यापक होणार आहे, कुणाची परीक्षा होणार आहे याबद्दल आपलं जे रिलायन्स ओपिनियन आहे, आपलं जे एक मुक्त चिंतन आहे
हे मुक्त चिंतन आपण सर्वांनी ठेवावं. सर्वप्रथम मी विनंती करतो की या प्रश्नाच्या उकलतेसाठी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ सरांना. अरुण अडसूळ सर. नमस्कार सर. नमस्ते सर. सुरुवातीलाच या पद्धतीचं आपण जे चर्चासत्र आयोजित केलं आहे त्याबद्दल संस्थेला, त्याचे प्राचार्य, त्यांच्या टीमला सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आज इथं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी मनपूर्वक माझ्यातर्फे नमस्कार. सर्व जे काही श्रोते आणि प्रेक्षक आलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत आणि ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत यापूर्वी, तर त्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. माझ्या दृष्टीनं एखादं हेल्थ डिझास्टर जेव्हा येतं समाजामध्ये, तेव्हा ते हेल्थ डिझास्टर सगळ्याच गोष्टीवर परिणाम करतं. त्याच्यातून सगळ्यात महत्वाचा भाग सायकॉलॉजी. आज जर आपल्याला विचार करायचा असेल तर सर्वांची सायकॉलॉजी, याच्यामध्ये जेवढे काही प्लेयर्स आहेत, या सर्व प्लेयर्स कोट अँड कोट, तर या सर्वांची सायकॉलॉजी, यांची मानसशास्त्रीय बैठक फार महत्वाची आहे. हा विषय अनाठायी हा विषय या पद्धतीनं चिघळवला गेला. याला काहीही कारण नव्हतं. खरं तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, मी महाराष्ट्रापुरतं बोलतो, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. सर्व गोष्टी, मग त्याच्या अनुषंगाने असणारे स्टॅट्यूट, ऑर्डिनन्सेस, या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि याच्यामध्ये ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे सगळं स्पष्ट केले. जर एखादी स्वायत्त ऍक्ट जर एखाद्या संस्थेसाठी असतील, त्याचे स्टॅट्यूट्स आणि ऑर्डिनन्स असतील, तर ती संस्था स्वायत्त असते. त्याच्यात दोन भाग पडतात. फिनान्शियल मॅटर्स कुणी कंट्रोल करायच्या, मॅन पॉवर वेगळ्या पद्धतीने अपॉइंटमेंट कुणी लक्ष घालायचं, आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकॅडमिक ऍज वेल एज एक्झाम्स, इव्हॅल्युएशन, टीचिंग, लर्निंग, याच्यावर कंट्रोल विद्यापीठाचा आहे. हे स्पष्ट आहे, सगळं स्पष्ट आहे. आता याच्यामध्ये हे डिझास्टर, मी हेल्थ डिझास्टर जे म्हटलं, याच्यामध्ये शासन येणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण हा समाजाशी निगडीत असणार हा विषय आहे. त्यामुळे आरोग्याची संपूर्ण जबाबदारी शासनाकडे आहे. तोही भाग महत्वाचा आहे. पण या सगळ्या गोष्टीतून ही जी परीक्षा आहे, माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की परीक्षा ह्या घेतल्याच गेल्या पाहिजेत. इव्हन FY/SYच्या परीक्षा होणार नाही. कोणत्या लॉजिक, याला लॉजिक काय? TYच्या परीक्षा घ्या आणि FY/SY घेऊ नका का? FY/SYचे विद्यार्थी उद्या TYला जाणार नाही? त्यांची कन्सेप्ट क्लिअरिटी पाहायला नको? काय असेल ते आपण, इथं काय लागेल, थोडा कॉम्प्रोमाइज करावाच लागेल. आणि आपलं योगदान देणं गरजेचं आहे. परीक्षा घेणे केवळ कायद्यानुसार विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यापीठांनी आपल्या ऑर्डर्स, सगळ्या ऑर्डर्स या महाविद्यालयांना द्याव्या. महाविद्यालयामध्ये संस्थाचालक, माननीय संस्थाचालक, माननीय प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू, या सर्वांचे, आणि शिवाय पालक, या विद्यार्थ्याशिवाय बोलत नाही की ते विद्यार्थी अशा विद्यार्थी ग्रोन इनफ, मॅच्युअर इनफ काही वेळेला अशा आयुष्यात गोष्टी येऊ शकतात. हे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी, त्यामुळे परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं आहे. परीक्षा न घेता कन्सेप्ट क्लिअर, कारण मी जेव्हा MPSCवर होतो त्यावेळेस मला असं दिसत कन्सेप्ट फार पुअर आहे. FYचा अधिक विद्यार्थ्यांचे, आता अनेक विद्यापीठाचे स्टॅट्यूट्स थोडेसे वेगळे. पुणे विद्यापीठामध्ये FY क्लिअर केलेला विद्यार्थी TYला, आपण FY आणि SY जर आपण क्लिअर केलं असं गृहीत धरलं, FY, हॅलो बोला सर, बोला. FY आणि SY क्लिअर केलं परीक्षा न घेता, तर हाच SYला आज असणारा विद्यार्थी पुढच्या वर्षी TYला जाईल. त्याचं FYचं एटीकेटी राहिलेलं असेल, कोणत्या ऑर्डिनन्स मध्ये बसतं, FYचा विद्यार्थी विषय राहिला, विद्यार्थी TYला प्रवेश दिला कशासाठी. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, या वर्षाच्या परीक्षा हा एक भाग आहे. खरे प्रश्न आहे, पोस्ट इफेक्ट याचे जे आहे हे फार गंभीर आहे. हे जर आपण पुढे ढकललं तर पुढच्या वेळेला 120 दिवसात परीक्षा घ्यायच्या, की शिकवायचं, की त्याच्या रेग्युलर घ्यायच्या, त्यांचे रिझल्ट लावायचे, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज, विद्यार्थ्यांचा सुज्ञ नागरिक तयार करणं. आपण बोलताना फार स्टायलिश बोलतो, सुज्ञ नागरिक तयार करणं, सुज्ञ, आणि तितका तो क्रिएट. आणि हे जर करायचं असेल तर माझी विनंती आहे, मी अत्यंत साधं सोल्युशन सांगितलेलं आहे. FY पासून TY पर्यंत मान्य प्राचार्य, संस्थाचालक, प्राध्यापक बंधुभगी यांनी ओरल परीक्षा घेणं, तोंडी परीक्षा घ्यावेत असं मी सर्व अथॉरिटींना कळवलेलं आहे. आणि हे प्रॅक्टिकली शक्य आहे. उदाहरणार्थ सिंगल फॅकल्टी कॉलेज असते, सोल्युशन सांगून टाकतो.
फक्त प्रश्न निर्माण करणं फार सोपं आहे. घेतले का पाहिजे, मग ते विद्यार्थ्यांना असं झालं तर तसं होईल आणि तसं. आता जे आपण 12 प्रश्न माझ्याकडे सर आपण पाठवले, या 12 प्रश्नातले 6 प्रश्न 50% प्रश्न हे केवळ जर तरवर आहेत. जर असं झालं तर मग त्याला जबाबदार कोण, आणि तसं मी म्हणतो उद्या भूकंप झाला तर त्याला जबाबदार कोण. असे जर तरचे प्रश्न. आता लॉजिकली आपलं उत्तर करायचं, लॉजिकली अंडरस्टँडिंग, ज्याला सामंजस्य समजूतदारपणा म्हणतो. परिस्थिती वाईट आहे पण ह्यातनं मार्ग काढला पाहिजे, आणि मार्ग काढताना सुद्धा सर्वांनी योगदान दिलं. हे मला सिंगल फॅकल्टी कॉलेज, मी उत्तर सांगून टाकतो. सिंगल फॅकल्टी कॉलेज आहे. सिंगल फॅकल्टी कॉलेजमध्ये आर्ट्स फॅकल्टीचं कॉलेज आहे. 6 प्राध्यापक एक ठिकाणी बसवा, सोशल डिस्टन्स ठेवा एका हॉलमध्ये, पुढे विद्यार्थी काही अंतरावर ठेवा. हे सगळं टाइम टेबल. सकाळी विद्यार्थ्यांना 10च विद्यार्थ्यांना बोलवायचं, 10 विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी बसतील, एक विद्यार्थी येईल. 6 प्राध्यापकांनी त्यांच्याकडे त्याचे इंटरनलचे मार्क्स आहेत, त्या 6 प्राध्यापकांना ते माहिती आहे कुठल्या कॉलेजचे प्राध्यापक नको, प्राध्यापक सुज्ञ आहे हे गृहीतक, हे माझं मत आहे. आणि त्यांनी इथं आपलं योगदान परफेक्ट द्यावं. 6 प्राध्यापकांनी त्यांना औपचारिक संकल्पना क्लिअर करणारे प्रश्न विचारावे, प्रॅक्टिकलचे सुद्धा प्रश्न विचारावे, त्या विद्यार्थ्याचं जजमेंट घ्यावं. त्यालाही असं एकच दिवस विद्यार्थी येऊ शकेल कॉलेज, आणि त्या 6 प्राध्यापकांकडे त्यांचे इंटरनलचे मार्क्स आहेत. विद्यार्थी बाहेर गेला 15-20 मिनिटाच्या प्रश्नानंतर, परत त्याचे मार्क्स वगैरे सगळे ऍडजस्ट करावं. एका दिवसात टाइम टेबल, सगळी परीक्षा त्याची होऊन जाईल. काहीच फरक न घेण्यापेक्षा काहीतरी टेन्शन त्याला आणि काहीतरी तयारी करा. ह्याला किती दिवस द्यायचे? 15-20 दिवस द्या. हे प्रश्न जर त्याचे हे जे प्रश्न आहेत ना, माझी रिक्वेस्ट आहे, असले प्रश्न असं झालं तर काय होईल, आणि ते कुणावर येईल, आणि मग कसं झालं तर काय होईल, आणि त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचा उद्ध्वस्त झाला तो या परीक्षेमुळे. इंटरव्ह्यूला त्याला विचारलं तो कोणत्या बॅचचा, आणि तिथून त्याला सांगितलं की मग तुम्ही परीक्षा दिली नाही. FY चे विद्यार्थी असेच पुढे ढकलायचे, ते पुढे टीवायला जाणार. आपण जरा आत्मपरीक्षण करू, त्यांची कन्सेप्ट क्लिअरिटी काय असणार, कशासाठी हा शाब्दिक घोळ घालत बसायचं. माझं रिक्वेस्ट आहे, सकाळी 10 विद्यार्थी घेतले या टीमनं, संध्याकाळी 10 विद्यार्थी, 20 विद्यार्थी FY चे क्लिअर. याच टाइम टेबल मध्ये ज्यांचं SY बॅकलॉग राहिलंय तेही विद्यार्थी घेऊन टाकायचे. म्हणजे FY सगळं वर्ष औपचारिकरित्या तोंडी परीक्षेत. माझं पर्सनल मत आहे, न घेण्यापेक्षा मी कॉम्प्रोमाइज मान्य केला अगोदर, तर जो अशी परीक्षा घेतली जावी, आणि ही परीक्षा घेतल्यानंतर SY ची याच पद्धतीने घ्यावी. 6 प्राध्यापक बसवावे आणि तोंडी परीक्षा घ्यावी. काहीही फरक पडत नाही. IPS आणि UPSC सुद्धा लेखी परीक्षा झाल्यावर IASच्या परीक्षा सुद्धा तोंडी होऊ शकतात, त्यातूनही जजमेंट निघू शकतं. प्राध्यापक सुज्ञ त्यांना त्या विषयातनं बरोबर जजमेंट घेऊन, त्या विद्यार्थ्याचा हिस्ट्री त्या प्राध्यापकाला माहिती आहे, त्या विद्यार्थ्याची इंटरनल माहिती आहे, संपूर्ण गोष्टी माहिती आहेत. साधारणतः त्याचं एक्स्ट्रा करिक्युलर, एक्सटेन्शन, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीचं जजमेंट घ्यायचं आणि त्याला त्या पद्धतीनं यातनं SY पूर्ण करा. SYच्या परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये TYचे बॅकलॉग असणारे विद्यार्थी घ्या, म्हणजे तोही विषय क्लिअर होईल. आता TYचे विद्यार्थी मात्र आता जे चाललेलं आहे डिग्रीचा विषय आहे, म्हणून मी 6 वर्गात 6 वेगवेगळ्या विषयांचे जेवढे काही नंबर असतील विषयाचे तेवढे प्राध्यापक बसवा, आणि प्रत्येक ठिकाणी त्यावेळेला 6 विद्यार्थी असे त्या सुरुवातीच्या सेशन मध्ये 60 विद्यार्थी बोलवा. प्रत्येक वर्गातून प्रत्येक विषयाचे 10 विद्यार्थी रोटेट करा. सगळं व्यवस्थित होऊ शकतंय. प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये आता लोक शंका करतील, प्रॅक्टिकलचं कसं करायचं, प्रॅक्टिकलचं काय करायचं. प्रॅक्टिकल नाही, आपण ओव्हरऑल घेतो. कन्सेप्ट क्लिअरिटी असेल, उदाहरणार्थ भौतिकशास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये हीट ऑफ न्यूट्रलायझेशन एक्सपेरिमेंट आहे, त्याला विचारणार रसायनशास्त्राच्या लोकांना. माझ्यासारख्या हिस्ट्री मध्ये मी त्याला काही प्रश्न विचारले, व्हॉट डू मीन बाय हिस्ट्री, त्याचं जजमेंट येईल. आता प्रत्यक्ष करणं, कारण परिस्थिती तशी नाही. परिस्थितीने आपल्याला हे करायला लागलं, कॉम्प्रोमाइज करता येईल, परीक्षा होती. मित्र हो, मला फक्त एकच सांगायचंय, जर तरचे प्रश्न कृपा करून करू नका. उत्तर आपण ह्याला काय काढलं पाहिजे, उत्तर काढा. नुसते हे नाही घेतलं पाहिजे, पुढे ढकललं पाहिजे, पुढे काय झालं पाहिजे, हे आपलं म्हणणं सोपं आहे. पोस्ट इफेक्ट त्याचे फार वेगळे होणार आहेत. पोस्ट इफेक्ट त्याचा परिणाम पुढच्या वर्षी पालक काय करणार आहेत, हॉस्टेलला विद्यार्थी येणार आहेत का, नेमके एका रूम मध्ये हॉस्टेलला 2-3 विद्यार्थी भरत असतील तर पालक तयार होतील का हॉस्टेलला ठेवायला, कॉलेजच्या विद्यार्थी संख्येचं काय असणार आहे, आपल्या CHP जे बांधव आहेत त्यांचं विद्यार्थी संख्या घटली किंवा फक्त ऍडमिशन घेऊन गेली, त्यांच्या बाबतीत काय. कॉलेजमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष सर्व्हिस केलेली आहे ऍज अ प्राध्यापक, प्राचार्य, मी सगळ्यांचा विथ ड्यू रिगार्ड अँड रिस्पेक्ट, त्यांना हे सगळे एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर, एक्सटेन्शन या ऍक्टिव्हिटीशी मी अजिबात बोलत नाही. पुढच्या वर्षी ह्या सगळ्यांचा प्रचंड मोठा गोंधळ होणार आहे. त्यामुळं आत्ताच परीक्षा योग्य पद्धतीनं सर्वांनी एकत्र येऊन शहाणपणानं संस्था चालकांसहित सर्वांनी, विद्यापीठ फक्त ऑर्डर काढेल ह्या सगळ्या जरी भाग असला, विद्यापीठांना कायद्याच्या बाबतीत सगळ्या पाहाव्यात, आर्थिक बाबतीत पाहाव्यात, विद्यार्थ्यांचे पैसे परत देणं किंवा इतर गोष्टींचं असलं कोणत्याही पद्धतीनं काहीही होणार नाही.
असं मला असं वाटतं की या पद्धतीने आपण गेलो तर सगळे प्रश्न सुटू शकतील. नाही तर फार वाईट गोष्ट आहे. एकदा का ह्या विद्यार्थ्यांना फिअर ऑफ पुढचं फ्युचर, त्यांच्यात वरीज ऑफ फ्युचर, फिअर ऑफ सिक्युरिटी, या सगळ्या त्यांची अँझायटी तयार होईल, ते पॅनिक होतील, विद्यार्थी पॅनिक होतील. आता फ्रस्ट्रेट झालेले दिसत आहेत आपल्या सगळ्यांच्या गोंधळामुळे. कुणीतरी याला उत्तर दिलं पाहिजे ना, हे झालं पाहिजे, ते झालं नाही पाहिजे, ते झालं पाहिजे, हे आणि याला कोणत्याही प्रकारचं स्वरूप आपल्याला राजकीय आणायचं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विषयी तळमळ असणाऱ्यांना हे परफेक्ट समजेल आणि विद्यार्थी जर समजावून सांगितलं विद्यार्थी, मला पक्की खात्री की विद्यार्थी या सगळ्या गोष्टीला, कारण त्यांना त्यांचं फ्युचर घडवणं हे आपल्या हातात आहे, त्याला वातावरण निर्माण करून देणं हे आपल्या हातात आहे. अन्यथा आता सगळ्याच गोष्टी बाद होतील आणि मग आपल्याला त्या पुढच्या गोष्टींचा सगळ्यांचा, आणि त्याला उत्तर मी सांगितलेलं आहे की सगळ्यांचं अंडरस्टँडिंग लागेल, कोऑपरेशन लागेल, मॅच्युरिटी सगळी लागेल आणि थोडासा कॉम्प्रोमाइज लागेल. याला माननीय राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली, आणखीन द्यावी आणि शासनाला द्यावी, युजीसीनं द्यावी. ओरल परीक्षा घेणं हे सगळ्यात सोपं उत्तर वर्केबल आहे, हे माझं सांगणं. नक्की सर, थँक्यू आडसूळ सर, आपल्या छान विश्लेषणाबद्दल आभार. आणि आडसूळ सरांनी एक पहिल्याच त्यांच्या मनोगतात डायरेक्ट उत्तरापर्यंत की परीक्षा हा एक मार्ग आहे. कदाचित कुलगुरूंची नियुक्ती 5 पैकी 1 जर मुलाखत घेऊन किंवा तोंडी परीक्षाच घेऊन, मुलाखत या मी पर्यायी शब्द जर तोंडी परीक्षा असं म्हटलं तर तोंडी परीक्षा घेऊन जर विद्यापीठातले कुलगुरू नियुक्त होत असतील तर मग बीएच्या आणि एमएच्या किंवा बीएससीच्या एमएससीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यायला काय हरकत नाही, हा कदाचित त्यांच्या विश्लेषणामागचा हेतू असावा. यानंतर मी विनंती करणार आहे माळी सरांना, जे माजी कुलगुरू आहेत डॉक्टर RS माळी सर. माळी सर, आपलं काय मंथन आहे या विषयावर? ओके, नमस्कार. नमस्ते सर. राजे रामराव महाविद्यालयाने खरं हे एक चर्चासत्र अतिशय महत्वाच्या विषयावर आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राध्यापक, आयोजक या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू सर. मित्र, अडसूळ सरांनी आपल्याला त्यांची भूमिका चांगल्या प्रकारे स्पष्ट केली, म्हणजे परीक्षा घ्यायची, कशा प्रकारे घ्यायची. प्राचार्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये फार चांगली भूमिका स्पष्ट केली. तरी सरांनी पण आपणही सांगितलं त्याच्यामध्ये की एक परीक्षा घ्यायची किंवा काय करायची, आणि याच्यावर हा सर्वांनी विचार करून एक चांगला निर्णय घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपण तो जो टॉपिक हा दिलेला आहे, परीक्षा नक्की कोणाची, तर परीक्षा म्हणजे परीक्षा नाही, पण ही परीक्षा घ्यायची का नाही घ्यायची याच्यावर निर्णय घेण्यासाठी ही प्रत्येकाची परीक्षा आहे. परीक्षा घ्यायची काय नाही यात शासनाने काय निर्णय घ्यायचा, पालकांना काय वाटतं, विद्यार्थ्यांना काय वाटतं आणि प्राध्यापकांना काय वाटतं, तर या ठिकाणी हा जो निर्णय घेणं आहे ती ही एक परीक्षा आहे. पण यासाठी आपण आता शासन जी एक भूमिका घेते आहे आणि राज्यपालांची जी भूमिका आहे आणि युजीसीच्या ज्या गाईडलाईन्स आहे, मार्गदर्शक तत्व आहे, त्याचाही आपण थोडासा एक विचार करणं गरजेचं आहे. आता परीक्षा घेण्यामध्ये अडचणी शासनाला वाटतात, त्याचं कारण असं की आता हे COVID-19ची जी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे पालकांच्या मनामध्ये भीती आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे, आणि ते एक साहजिक आहे. कारण आता मार्च पासून, म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कोविडची सुरुवात आपल्याकडे झालेली आहे, आणि आता आपण विचार केला तर आपला देश आज 5व्या क्रमांकावर आहे जगाच्या मध्ये, तो उद्या 4थ्या क्रमांकावर येऊ शकेल. आता आपल्या देशामध्ये जवळजवळ 3 लाख कोविडचे रुग्ण आहेत. आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 1 लाखापर्यंत आलेले आहे. आणि मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जवळजवळ 93,000 हे कोविडचे रुग्ण आहे, आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे. पण भीती आहे म्हणून परीक्षेचा विचार करायचा नाही हेही एक योग्य नाही. कारण काय की आपलं राज्य हे देशाच्या 36 राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे आपणच जर का परीक्षा घेतल्या नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना कारण नसता पुढे काहीतरी अडचणीला सामोरं जावं लागेल. आणि आपण इतर जरी विचार केला की आपल्या देशामध्ये IIT आहे, त्यांनीही अल्टरनेटिव्ह त्यात शोधलेले आहे, पण कोणी असं सांगितलं नाही की परीक्षा घ्यायच्या नाही. त्यामुळे परीक्षा सोप्या पद्धतीने कशा घ्यायचा याच्यावरच प्रत्येक जण विचार करतो आहे, पण प्रत्येकाने साधारण ठरवलेलं आहे की परीक्षा घ्यायच्या. आता आपल्या राज्यामध्ये जो निर्णय झालेला आहे, आता युजीसीच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की
जो BSc BComचा 3 वर्षाचा जो कोर्स आहे त्याच्या फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मुलांना पुढे पास करायचं आणि फक्त थर्ड इयरची परीक्षा घ्यायची, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फक्त सेकंड इयरच्या फायनल सेमिस्टरची परीक्षा घ्यायची. आणि त्याचं कारण असं की ते त्यांना वाटतं की हे जी फर्स्ट इयर सेकंड इयरची मुलं आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांचे इंटरनलचे मार्क्स आणि एक एक सेमिस्टरची दिलेली आहे, ते काही हरकत नाही. पण या मुलांना आपण जर का पास करून पुढे नेलं तर त्यात त्यांनी फॉर्म्युला काय वापरलाय तर फर्स्ट इयरचा. आता आपण राज्याच्या पातळीवर जो विचार करतोय की फर्स्ट इयरच्या मुलाला पुढच्या वर्गात सेकंड इयरला त्यातली जी मुलं क्लिअर झालेली असतील त्यांना काही अडचण येत नाही, पण ज्या मुलांचे फर्स्ट सेमिस्टरचे 1-2 विषय राहिलेले असतील तर त्या फर्स्ट सेमिस्टरचे मार्क्स ऍव्हरेज करताना ते सेकंड सेमिस्टरचे जे विषय आहे त्याच्या इंटरनल मध्ये हे ऍड होणार आहे. त्यामुळे हे जे मार्क्स ऍड होणार आहे त्या नॅचरली ते मार्क्स फार कमी असतील आणि त्यामुळे त्यांचा त्या पर्सेंटेजवर परिणाम होईल. तसाच सेकंड इयरच्या मुलांच्या पर्सेंटेजवर परिणाम होईल. आता आपण फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना फक्त 6व्या सेमिस्टरची परीक्षा द्यायची असं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. शासन म्हणते की ती परीक्षा घ्यायची नाही, पण ती जर का परीक्षा घ्यायची नाही तर जे मुलांचे क्लिअर आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर मधली 5वी सेमिस्टर त्या मुलांना काही प्रॉब्लेम नाही. पण अशी मुलं ही साधारण 60%, 50 ते 60% आहे, पण बऱ्याचशा विद्यापीठामध्ये ती संख्या खूप आहे. म्हणजे आपण जर का फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचा विचार आपण केला तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 7.5 ते 8 लाख विद्यार्थी आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये बघितलं आपण तर तिथे जवळजवळ 2 लाख विद्यार्थी आहेत आणि त्यातले जवळजवळ 90,000 विद्यार्थी आहे की ज्यांचे बॅकलॉग आहे. पुणे विद्यापीठामध्ये तशीच परिस्थिती आहे, तिथे त्यांचे जवळजवळ 2 लाख विद्यार्थी आहे आणि 1 लाख विद्यार्थ्यांचे मागचे विषय राहिलेले, असं प्रत्येक विद्यापीठामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होईल, म्हणजे त्यांना पास होता येईल पण त्यांचं पर्सेंटेज कमी होईल आणि पर्सेंटेज कमी होऊन जर का त्यांना ती पदवी मिळाली तर त्यांना ते एक अडचणीचं होऊ शकते. म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने जे सुचवलेलं आहे की त्यांचे जे बॅकलॉग आहेत त्यांची ती परीक्षा नंतर घ्यायची, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये त्यांची गुणवत्ता चांगली आपल्याला सुधारता येईल. हे जर का केलं तर विद्यार्थ्यांना ते फायदेशीर होईल. अडसूड सरांनी जे सुचवलं आहे तोंडी परीक्षा, तो आताच्या परीक्षांचाही विचार करता येईल, पण ज्यांचे बॅकलॉग आहे त्या बॅकलॉग साठी आपल्याला एक सोपी पद्धत आयोजन करून ती परीक्षा घेता येईल आणि तशी परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांना ते फायदेशीर ठरू शकेल आणि त्यांच्या पदवीची जी गुणवत्ता असेल त्याच्यामध्ये मग त्याला फायदा होऊ शकेल. नाही तर मग ती गुणवत्ता त्यांची कमी होईल आणि आयुष्यभर. दुसरं त्याच्यामध्ये आपलं शासन म्हणते की मग त्यांना परीक्षेला पुढे बसण्याची एक संधी मिळेल. ठीक आहे, ती परीक्षेला परत बसण्याची संधी म्हणजे मग ती इम्प्रुव्हमेंट इन ग्रेड वगैरे असते, त्याचे वेगवेगळे रूल्स असतात, तोही एक अल्टरनेटिव्ह करता येईल. पण मलाही वाटते की परीक्षा घ्यावी पण ती एक सिंपल पद्धतीने. फक्त त्याच्यामध्ये अडचणी आहे की आता शासनाने आपली जी गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे आणि प्रायव्हेट ऑफिसेस ती सुरू केली आहे. फक्त त्यांनी त्यात लिहिलं आहे की एक 15% फक्त उपस्थिती पाहिजे. मग जेव्हा आपली महाविद्यालय सुरू होतील तर तेव्हा त्या प्राध्यापकांची पण 15%च उपस्थिती राहणार आहे का? कारण त्यात प्राध्यापक आणि इतर नॉन टीचिंग स्टाफ हे जर का 15% असेल तर परीक्षा आपल्याला घेता येणार नाही. त्यामुळे त्या नियमांमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागेल. विद्यापीठाचं जर का आपण घेतला तर विद्यापीठाचे प्रत्येक विभाग हे स्वतंत्र असतात, त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये 15% असं जर का केलं तर विभागांमध्ये ती संख्या वाढू शकेल. महाविद्यालयांमध्ये विभाग आणि असा विचार केला तर ती संख्या अशी एक वाढू शकेल आणि एक परीक्षा घेता येईल. कारण प्राध्यापक आणि नॉन टीचिंग स्टाफ असल्याशिवाय अडसूड सरांनी जे सुचवलं की 1 तासाची परीक्षा, अर्ध्या तासाची किंवा तोंडी परीक्षा वगैरे घेतली, पण त्यालाही तो स्टाफ लागेल, ते विद्यार्थी तिथे येऊन ते कुठे बसवणार, काय करणार. पण याच्यावरही नीट विचार करून आपण केलं तर विद्यार्थ्यांचा परीक्षा घेणं सोप्या पद्धतीने हे उचित राहील असंही मला वाटतं. नमस्कार. धन्यवाद माळी सर. खरं तर अडसूड सरांच्या भूमिकेशी थोडस मिळतं जुळतं आपलं विवेचन आहे आणि थोडं एक्सटेन्शन करून तुम्ही म्हणता की ते सोपं खरं. खरं 2 माजी कुलगुरू या चर्चासत्रात सहभागी होत आहेत आणि दोघांचंही मत असंच येतंय की काहीतरी मध्यम मार्ग काढला पाहिजे. कुठलीही एक्स्ट्रीम भूमिका, कुठलीही टोकाची भूमिका, परीक्षा रद्दच करणे, परीक्षा घेतलीच पाहिजे अशी टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग काढून या परिस्थितीतनं सामोरं जायला पाहिजे असा विचार येतोय. आपल्या या चर्चासत्रात विवेकानंद महाविद्यालयाचे आत्ताचे प्राचार्य डॉक्टर SY होनगेकर सर सुद्धा सामील आहेत.
ते लाईव्ह आहेत, त्यांचंही या चर्चासत्रात मी स्वागत करतो. हिरडेकर सर मगाशी जॉईन होऊ शकले नव्हते, पण आता हिरडेकर सर जॉईन आहेत. हिरडेकर सर, गुड मॉर्निंग. हॅलो. हा, हिरडेकर सर, गुड मॉर्निंग. ऐकू येते? हिरडेकर सरांचा संपर्क होऊ शकत नाही, तोपर्यंत आपण दुसरे मान्यवर पाहुण्यांच्याकडे जाऊ. डॉक्टर हिंदूराव पाटील सर. हिंदूराव पाटील सर, गुड मॉर्निंग. सर नमस्ते. शिक्षा नक्की कोणाची? शासनाची, पालकांची, विद्यार्थ्यांची की प्राध्यापकांची? या वेबिनार मध्ये जे सहभागी झालेले आहेत प्रेक्षक म्हणून आणि श्रोते म्हणून, त्या सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम अशा प्रकारचं चर्चासत्र किंवा वेबिनार आयोजित केल्याबद्दल राजे रामराव महाविद्यालयाच्या प्रशासनास आणि विशेष करून डॉक्टर कोकरे यांना धन्यवाद. दोन माजी कुलगुरूंची मनोगत तो विचार हा की आत्ताची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परीक्षेबद्दल भीती वाटते. त्याचं कारण असं की कोरोनाबद्दल याच्या पूर्वीचा कोणताही इतिहास आपणाला ठाऊक नाही, पण इतर जे आजार आहेत त्याचा जर विचार केला तर आता किमान 3 महिन्यामध्ये भारतामध्ये कोरोनामुळं 8,102 लोक कालच्या पर्यंतची फिगर आहे पडलेले आहेत, म्हणजे 8,000. 3 महिन्यात 8,000. आपल्याला त्याबरोबर याचा विचार केला, टीबी 3 महिन्यात साधारणपणे मागचा इतिहास काढला तर 1,10,000 मरतात 3 महिन्यात. रस्ते अपघातात 36,720 मरतात, म्हणजे दर तासाला 17 मरतात रस्ते अपघातात. टीबीने दर तासाला 50 मरतात. याच्याबद्दल कधी आपल्याला भीती नाही वाटली? रस्ते अपघातात जर कोरोनापेक्षा साधारणपणे 4 पट लोक मरत असतील आणि टीबीनं जर त्याच्याही पेक्षा अधिक लोक मरत असतील तर आपण कोरोनाला एवढी भीती बाळगणं मला तितकंस संयुक्तिक वाटत नाही. आणि मग या भीतीपोटी परीक्षाच रद्द करावी किंवा केली जावी असा काही एक विचार जो पुढे येतोय त्या विचाराशी मी बिलकुल सहमत नाही. म्हणजे परीक्षा ही व्हायलाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. हा, प्रश्न असा आहे मात्र की भविष्यात काय होईल. आता या जरतरच्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रश्नही बरेचसे जरतरवर विचारले गेलेले आहेत, तर जरतरच्या प्रश्नाला उत्तर देणं थोडं कठीण, पण प्राप्त परिस्थितीमध्ये काही एक ठाम निर्णय घेणं मला गरजेचं वाटतं. त्याचं कारण असं की जर तो निर्णय चुकला तर एक वेळ चालू शकेल, पण निर्णयच न घेणं म्हणजे अशी अनिर्णायक स्थिती निर्माण होणं हे मला योग्य वाटत नाही. आपण निर्णय घ्यायला हवा आणि तो निर्णय सामान्यपणे परीक्षा व्हायला हवी असा व्हायला हवा. आता अडसूळ सरांनी जो विचार मांडला की ती तोंडी परीक्षा असावी, मला थोडस त्याच्यापेक्षा अधिकच वाटतं की आपणाला ऑब्जेक्टिव्ह टाईप असे एक साधारणपणे एकाची परीक्षा घेता येईल किंवा कसं असाही विचार व्हायला हरकत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी तासाभराच्या संपर्कासाठी येईल कदाचित, पण मला वाटतं विद्यार्थी सुज्ञ आहे आणि अगदी कोरोनाला फार घाबरण्याचंही कारण नाही. हा, दुर्दैवाने याच्यातून काही प्रश्न निर्माण होऊ शकतील, पण त्या प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे ना. समोर काही एक भीती आहे, काही एक प्रश्न आहे, म्हणून त्याच्यावर काही एक ऍक्शन न घेणं याच्यापेक्षा अशा पद्धतीनं परीक्षा घेणं ही आपली ऍक्शन असेल, हा आपला निर्णय असेल आणि त्या निर्णयाची मग त्याच्यानंतरचे जे काही परिणाम होतील त्यालाही सामोरं जाणं याची तयारी आपण ठेवली पाहिजे. कोरोना आहे, अन्य काही एक वाईट परिस्थिती आहे, व्हायला हवं असं याबाबतचं माझं मत आहे. हा, परीक्षा असताना काही एक अडचणी निर्माण होणार आहेत. मी सहमत आहे, परंतु अडचणी वाटत नाही, त्यामुळे परीक्षा व्हायला हव्यात
हा याच्यामुळे विद्यार्थी शासनाने या परीक्षा कशी घ्यायची आणि त्याच्यातून काय मार्ग काढता येईल अधिक चांगलं मार्गदर्शन करू शकतील. पण परीक्षाच रद्द व्हावी असं एक व्हावं. हॅलो हॅलो आवाज येत नाही सर. सर येतोय, बोला. त्यांचा आवाज येतोय का? हो येतोय. मला येणार ना त्यांचा आवाज. कोकरे सर आवाज येत नाही त्यांचा. हॅलो त्यांचा आवाज येत नाही. त्यांचा आवाज येत नाही सर. येत नाहीये. पाटील हॅलो. आवाज येतोय तुमचा? हॅलो. नाही त्यांचा आवाज येत नाही सर. हा पाटील सरांचा आवाज थोडा कट झालेला आहे. पुढचे वक्ते द्या. हा, तो खरं तर पाटील सरांच्या त्यांच्या थोड्याशा मनोगतातनं एक लक्षात आलं की तोंडी परीक्षेला एक त्यांनी पर्याय सुचवला, तो म्हणजे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर काढणं, कमीत कमी वेळात परीक्षा संपवणं. हाही एक उत्तम पर्याय त्यांनी सुचवला आहे. धन्यवाद. हिरडेकर सर जॉईन झालेले आहेत. हिरडेकर सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. टेक्निकली सगळं व्यवस्थित झालंय तुमचं आता? Am I audible to you? Yeah. You are absolutely audible for all of us. Welcome. Yes. Thank you. ऑनलाईन कॅम्पस. सर एकूण चर्चा कितपत ऐकली माहित नाही तुम्ही, पण काय तुमचं? मी ऐकलेली आहे. मी ऐकलं, सर्वांना ऐकलंय. ओके. फक्त अडसूळ सरांचं थोडं ऐकायला मिळालं नाही मला. हो. तुमचं फ्रिलायन्स ओपिनियन काय आहे पहिल्या सत्रातलं? मी आता बोलू? हा बोला ना सर, बोला. हा, मला असं वाटतंय की परीक्षा ह्या व्हायलाच पाहिजेत. हे सुरुवातीला आहे. त्यानंतर राजकीय पातळीवरती जे चाललेलं आहे, परीक्षा रद्द करण्याचे आदेश कुणी द्यायचे किंवा घ्यायचे आदेश कुणी द्यायचे, तर तो भाग आपण सोडला तरी परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे ती विद्यापीठाचीच आहे. आणि त्याच्यामध्ये सर ऐकू येतं ना? मी ऑडिबल आहे? तर त्याच्यामध्ये सर्व प्राध्यापक विद्यार्थी या सर्वांनी मिळून विचार करायची गोष्ट आहे. याच्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की जे पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर पडणार आहेत त्यांना पुढच्या वेगवेगळ्या प्रवेशासाठी जिथं जिथं जायचं आहे तिथे खूप अडचणी त्यांना होऊ शकतात, कारण प्रत्येक स्टेटचा वेगळा रूल असणार आहे प्रवेशाचा. देशाबाहेर विद्यार्थी जाणार असतील तर त्याचाही प्रश्न वेगळा निर्माण होणार आहे. दुसरं असं की आपल्या कोणत्याही कायद्यात कशा प्रकारे मार्क दिलं जावं, जे अभ्यासक्रमातून अकॅडमिक काउन्सिलला पास झालेलं आहे त्याप्रमाणेच द्यावं लागेल. आता ते बदलायचं झालं तर पुन्हा ती सगळी प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे आपली पदवी देण्याची जी प्रक्रिया आहे आणि विद्यापीठाच्या पॉवर्स ऑफ द युनिव्हर्सिटीमध्ये जी तरतूद दिली आहे त्याच्यामध्ये रितसर पद्धतीने परीक्षा दिल्यानंतर पदवीला विद्यार्थी पात्र होते. त्यामुळे अशा पदव्या देणं हे गैर असेल. दुसरं असं, परदेशात ज्यावेळी ही मुलं परीक्षेसाठी जातील, विशेषतः इंजिनिअरिंगची पदवी असेल, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरची रजिस्ट्रेशन असेल, फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल, बार काउन्सिलचं प्रॅक्टिसचं रजिस्ट्रेशन असेल, अशा सर्व रजिस्ट्रेशनसाठी किंवा लायसेन्सिंग टू प्रॅक्टिस इथे या सगळ्या मुलांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे परीक्षा आत्ता घ्यायच्या का अजून थोड्या उशिराने घ्यायच्या ठरवता येतील, परंतु परीक्षा घ्यायला पाहिजेत. आणि हा पूर्ण अधिकार युनिव्हर्सिटीच्या सेक्शन 5 मध्ये नव्या कायद्याच्या हा विद्यापीठाला अधिकार आहे. त्यामुळे बाकीच्यांनी त्याच्यामध्ये फार काही लक्ष घालावं अशी गोष्ट नाही. आता परीक्षा घ्यायचा कसा असा प्रश्न आहे. लोक याच्यावरती वाईट वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्या ह्या याच्यावर द्यायला लागलेत. त्यांना माझी सगळ्यांना विनंती आहे, फॉर्मल मीटिंग घेतोय याच्यामध्ये अरे तुरेचे काही शब्द वापरले जात आहेत ते पण वापरू नये, सर्वांना माझी विनंती आहे. आपली ही चर्चा आहे, डेमोक्रॅटिकली आपण चर्चा करतोय, कायदा कानून लक्षात घेऊन चर्चा करतोय. आता माझं मत असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते किंवा प्राध्यापकांना भीती वाटते किंवा काही जणांना भीती वाटते, तर आम्ही आमचं व्यवस्थापन बंद केलेलं आहे, शैक्षणिक व्यवस्थापन बंद केलेलं आहे. पण बॉर्डरवरती सैनिक लढत आहेत, काश्मीरमध्ये सैनिक चीनमध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत बॉर्डरवरती, तिकडे त्यांचं सैन्य आमचं सैन्य आलेलं आहे. आपल्या इकडे लोकलमध्ये नर्सेस लढतायत, पोलीस लढतायत, डॉक्टर लढतायत. मग आपणच फक्त आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी खूप सुरक्षित आणि त्याची भीती बाळगून आपल्याला परीक्षा नको,
परीक्षा नको ही एक मानसिकता आहे. आता काही संघटना, विद्यार्थ्यांच्या काही संघटना निवेदनं देत आहेत की परीक्षा नको. याच्यामध्ये विद्यार्थी किती आहेत तेही आपल्याला तपासावं लागेल. सर, आपण सर्व मुलांना सांगितलं केव्हा राजी असणाऱ्यांनी फॉर्म भरा आणि यांना जे बसतील त्यांना आम्ही पदवी देऊ, नसतील त्यांना या पदवी देऊ. सर्व विद्यार्थी म्हणतील आम्हाला परीक्षा द्यायच्या आहेत. म्हणजे ही जी मानसिकता आहे परीक्षा नको ही चुकीची आहे. न देता मला हे तशी तरतुदी देताही देणार नाही. प्रत्येकाला जीविताची भीती आहे. आता ज्या देशामध्ये भयंकर अशा प्रकारचा मोठे आकडे आलेले आहेत ते देश नॉर्मल्सीला आलेले आहेत. बाहेर लोक ते पडलेले आहेत. आपल्याकडे सुद्धा जी तरुण मंडळी म्हणतात की आम्हाला भीती बसलेले नाही, ते बाहेर कट्ट्यावर येऊन बसलेले आहेत. ते म्हणजे एखादी कोणतीही परीक्षा आपण जर यावेळी आता घ्यायची ठरवली, त्यातली ऑनलाईन परीक्षा आपण घेतली, ती ऑब्जेक्टिव्ह वरती घेतली, त्याच्यामध्ये 40-50% किंवा 60% लोक कव्हर झाले. राहिलेले जे लोक आहेत खेडोपाड्यामध्ये जिथे खूप कोरोना काही ठिकाणी नाही अशा सेंटरला 9 ते 11, 12 ते 2, 3 ते 5 अशा 3 सत्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या तर तो आकडा 30 ते 35% असेल. आणि त्यातून जे राहतील त्यांना फॉरवर्ड प्रोग्रेशन देऊन किंवा अजून पुढच्या वेळी एखादी परीक्षा राहिल्यांची घेता येईल. पण परीक्षा नकोत ही मानसिकता काही बरोबर असणार नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे. आणि लोक म्हणतात मग विद्यार्थीच राहिले नाही तर मग परीक्षा कशासाठी, किंवा परीक्षेचं त्यांच्या करिअरचं काय, मग कशाला त्यांच्या सर्टिफिकेटचा उपयोग काय. विद्यार्थीच राहिले नाही. आता आपण स्टॅटिस्टिक्स काढलं तर तरुणांचे मृत्यू जे आहेत ते आणि 60 आणि 65-70च्या पुढचे जे मृत्यू आहेत ते यांची जर संख्या काढली तर तो आकडा नगण्य आहे, इतका गंभीर नाही. आपल्या सर्व तरुणांची, विशेषतः महाराष्ट्रातल्या म्हणा, इम्युनिटी पॉवर इतकी चांगली आहे की ते या करोनाला चांगल्या प्रकारची साथ देतील आणि योग्य ती काळजी आपण घेणार आहोत. जर मॉलवाला काळजी घेत असेल की येताना सॅनिटाईज केल्यानंतर किंवा सॅनिटायझर वापरून प्रवेश करायचा, तसं आपण कॉलेजमध्ये करता येईल. कॉलेजला सांगता येईल आपल्याला की शासनाला की प्रत्येक कॉलेजला काही सुविधा तुम्ही पुरवा. कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर त्यावेळी तिथे एका दुसरे डॉक्टर आणि नर्सचा स्क्वॉड ठेवा, असं आपल्याला शासनाला विनंती करता येईल. पण परीक्षाच नको म्हणजे आता आपण असं बसून म्हणून सांगू शकत नाही की अतिरेक ना की आता आमच्याकडे देशात कोरोना आहे तेव्हा तुम्ही बॉर्डरवर येऊन भांडू नका, आपली भांडण नंतर करूया, असं नाही सांगता येत आपल्याला. किंवा डॉक्टरला सांगता येत नाही की मी एरवीच्या वेळात काम करतो, आता अशा परिस्थितीत काम करायचं माझं ट्रेनिंग झालेलं नाही. डॉक्टर इज सपोज टू फाईट ड्युरिंग पॅन्डेमिक्स. आणि या सगळ्या पॅन्डेमिक्स मध्ये आपण ही जी महामारी असते याच्यामध्ये सगळ्यांनी सकारात्मक मानसिकतेने पुढे जायला पाहिजे. आपण जर उलटाच विचार करायला लागलो तर मग सीमेवरच्या सैनिकांनी लढायचं की नाही, डॉक्टरनी घरात बसायचं का, नर्सेसनी घरात बसायचं का, शेतकरी शेतात काम करतायत, धान्य पिकवतायत, भाज्या आणून शहरात पुरवतायत, दूध आणून शहरात पुरवतायत, त्यांनी सगळ्यांनी घरात बसायचं का, ते नाहीत बसलेले घरात. ही आपली जी मानसिकता आहे ही आपण बदलायला पाहिजे याच्यामध्ये. आणि खरोखर विद्यार्थी जे आहेत, खरोखर विद्यार्थी म्हणजे सर्टिफाईड स्टुडंट ज्याला आपण म्हणतो, बोनाफाईड स्टुडंट ज्याला आपण म्हणतो, कोणत्याही विद्यार्थी संघटनांची पत्र नव्हे, त्याच्यात काही विद्यार्थी असतील, बऱ्याच वेळा अनुभव असा आहे की संघटनांची पत्र येतात त्याच्यामध्ये 100 नावं असतील तर 8-10 विद्यार्थी असतात आणि बाकीचे नॉन स्टुडंट अशा प्रकारचे असतात, म्हणजे लीड करणारे असे असतात. खरोखर आपण विद्यार्थ्यांचा एक रेफरंडम घेऊया, प्राध्यापकांचा रेफरंडम घेऊया आणि या सगळ्यांना काय अडचणी आहेत त्याच्यावरती विचार करूया. आपलं स्टेट काउन्सिल आहे ज्याच्या मीटिंग कधीच होत नाहीत. खरं म्हणजे या ह्याच्यामध्ये आता स्टेट काउन्सिल ज्याचे चीफ मिनिस्टर प्रमुख असतात, ज्याच्यामध्ये सगळे सेक्रेटरी असतात, कुलगुरू असतात, अशी मीटिंग स्थापन होऊन बोर्ड सुद्धा होत नाही, बऱ्याच वेळा वर्षातून होत नाही. त्याची एखादी मीटिंग घ्यावी. जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलर्स आहे त्याच्यातून काही मार्क काढावेत. यासाठी शासनाने नेमलेली समिती आहे त्या समितीने काही सुचवावं. आणि मग जर केंद्रातूनच युजीसी कडूनच ठरलं की या परीक्षा कुठेच घेतल्या जाऊ नयेत, पण युजीसी अशा ह्याच्यात नाही आहे. उलट महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांनी थोडीशी सज्जता दर्शवलेली आहे. आणि अशा अडचणीमध्ये यापूर्वी आपण, आता ही अडचण अगदी युनिक आहे, काही वेळा आपण परीक्षा घेतलेल्या आहेत, म्हणजे ऊस आंदोलन झालेलं आहे किंवा पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळी काही वेळा आपण विद्यार्थी खेळायला जातात त्यावेळी एकेका खेळाडूची परीक्षा सुद्धा आपण घेतो. म्हणजे अशा ह्याच्यामध्ये जे अडचणीत लोक असतील, जिथपर्यंत आपण ऑनलाईन पोहोचू शकू तिथपर्यंत पोहोचणं, तो आकडा नक्कीच 50-60% असेल. बऱ्यापैकी आता कनेक्टिव्हिटी अगदी रिमोट मध्ये प्रॉब्लेम असले तरी आहे. बऱ्यापैकी एक 70-80 मुलांच्याकडे तरी मोबाईल, स्मार्ट मोबाईल हा आता दिसतो आहे, 20%कडे नसेल.
आणि अशा मुलांना आपण केंद्रावर हे घेऊ शकतो. आणि नक्की सर. परीक्षा कुणी घ्यायची त्याच्यातले जे तांत्रिक बारकावे आहेत ते तांत्रिक बारकावे कायदा स्पष्ट आहे त्याच्यामध्ये, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना गुणांकन त्याचं करणं, यापुढे मात्र आपण असं डिझाईन करायला हरकत नाही की आपलं अंतर्गत कंटिन्युअस मूल्यमापनच अगदी छान आपण जर केलं आणि शिक्षकांच्यावर विश्वास टाकला तर मग या अंतिम परीक्षा आहेत त्याचा बाऊच निघून जाईल. आपली अंतर्गत यंत्रणा जर आपण सक्षम केली आणि जे वर्षभराचं मूल्यमापन आहे ते सर्वंकष मूल्यमापन आहे, सातत्यपूर्ण मूल्यमापन आहे, त्याची गोळाबेरीज केली आणि मग फक्त एखादी टेस्ट ठेवली, हा जर आपला अविभाज्य भाग केला आपल्या या कार्यपद्धतीचा, तर वारंवार येणाऱ्या अशा प्रश्नाला शेवटच्या परीक्षेला जे महत्व आहे ते महत्व कमी होईल असाही पर्याय आपल्याला देता येईल, पण तो पुढचा पर्याय असेल. आताच्या पर्यायामध्ये आपण नक्की जे सर, नक्की. विचारपूर्वक ठरवलंय त्याप्रमाणे आपल्याला जायला लागेल. नक्की सर, धन्यवाद. 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 आपल्या या ऑनलाईन चर्चासत्रात साऊथ कोरियामधनं प्रोफेसर जी.बी. कोळेकर सर ऑनलाईन आहेत. जी.बी. कोळेकर सर, तुमचंही स्वागत या चर्चासत्रात ऑनलाईन सामील झाल्याबद्दल. मी जाणार आहे अवतडे सरांच्याकडे. अवतडे सर, हे पहा, आता 4 मान्यवरांनी मतं व्यक्त केली. 4ही मान्यवरांची एक सर्वसाधारण भूमिका होती की परीक्षा झाली पाहिजे, पण मी तुम्हाला सांगू का, हे 4ही मान्यवर रिटायर झालेले आहेत. तुम्ही रिटायर नाही झालेला, तुम्ही अजून सेवेत आहात, मी अजून सेवेत आहे. पण आम्हाला काही काम वाटतं की सांगितलं तर आम्ही करायला येऊ. नक्की नक्की तुमची भूमिका काही या सगळ्यांच्या पेक्षा वेगळी असेल का याची मला आशा आहे, अपेक्षाही आहे. काय आपलं प्रिलायन्स ओपिनियन आहे याबाबत? नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. मी सुरू करू का? हा, करा ना, करा. आजच्या या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या निमित्तानं या ठिकाणी राजरे रामराव महाविद्यालय जत, त्यांचे सन्माननीय प्राचार्य, सर्व सन्माननीय प्राध्यापक, विशेषतः माझे मित्र कोकरे सर आणि आपल्या संस्थेतले सर्व महत्वाचे लोक यांनी हा एक महत्वाचा विषय आज या ठिकाणी ओपन केला आणि राज्य पातळीवरील महत्वाच्या व्यक्तींना या ठिकाणी निमंत्रित करून चर्चा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सुरुवातीला मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि या अनुषंगाने माझे जे थोडेसे विचार आहेत ते मी या ठिकाणी व्यक्त करतो. वास्तविक पाहता हा जो आजचा विषय आहे, परीक्षा कुणाची, शासनाची, पालकांची, विद्यार्थ्यांची की प्राध्यापकाची, याच्यामध्ये काही थोडीशी सुधारणा मला करावीशी वाटते की खरं तर शासन म्हणजे विद्यापीठ आणि संस्थाचालक त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत की त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे का, त्यांना गृहीत धरलेलं आहे हे मला समजलेलं नाही. नंतर मी त्या मुद्द्याकडे येईल. परंतु परीक्षा हा जो शब्द आहे तो खरं तर आतापर्यंत परीक्षा, एक्झामिनेशन अतिशय हा रुटीन शब्द होता. जसं टीचिंग लर्निंग आहे तसंच इव्हॅल्युएशन आहे, त्याचाच तो भाग आहे. त्यात वेगळा आणि काही म्हणण्याची काही आवश्यकता नव्हती आतापर्यंत. परंतु ही जी सध्या कोविड-19ची जी महामारी किंवा जी अद्भुत परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीच्या अनुषंगानं परीक्षा या शब्दाला थोडंसं वेगळं महत्व उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामध्ये आलेलं आहे. शालेय शिक्षण विभागानं याचा प्रश्न पाठीमागच सोडवलेला आहे महाराष्ट्र शासनामध्ये. त्यामुळे त्या विषयाशी किंवा त्या विभागातल्या पण विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत किंवा त्यांचे निर्णय पण घेतले. मग आपल्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षणाला एवढं महत्व किंवा एवढ्या तर ज्यावेळेला हा मुद्दा मी विचारात घेतो त्यावेळेला पूर्वी परीक्षा म्हटलं की प्रत्यक्ष संबंध विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यापीठ यांचा यायचा आणि अप्रत्यक्ष म्हटलं तरी पालक, शासन हे अप्रत्यक्षच याच्याशी संबंधित असायचं. अशा वेळेला आता मात्र मी असं म्हणेन की शासन हा जो या चर्चासत्राचा शब्द आहे याच्यामध्ये शासनामध्ये कुलपती असतील, वेगवेगळे कुलगुरू असतील, वेगवेगळे विद्यापीठ असतील, जर इन्क्लूड असतील आणि यांच्यामध्येच काही मुद्द्यांच्या अनुषंगाने जर परस्पर विरोधी भूमिका असतील तर असं एक सामान्य नागरिक, प्राध्यापक, शिक्षक, पालक या सर्वांनाच वाटतं. त्यामुळं हा वाद बेसिकली जर झाला नसता तर याच्यावर किंवा भविष्यात सुद्धा जरी काही वाद आला असेल बाहेर तरी सुद्धा सोल्युशन हे सरकारलाच करावं लागणार आहे. कारण महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 याच्यामध्ये सेक्शन 8 मध्ये कंट्रोल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट और युनिव्हर्सिटीज हे स्वतंत्र तरतूद केलेलं कलम आहे. म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटीजवर कलम 8 असतील किंवा कलम 5 मध्ये तर स्टेट युनिव्हर्सिटी राज्य सरकारचा कंट्रोल
असतो आणि तो असायला पाहिजे, कारण ह्या सगळ्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठांचे आणि ऑफिसर ऑफ द युनिव्हर्सिटीमध्ये चान्सलर पासून सगळे लोक खाली येतात. म्हणजे ऑफिसर्स ऑफ द युनिव्हर्सिटी, चान्सलर हे ऑफिसर्स ऑफ द युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना एक घटनेनं दिलेलं एक मोठं सन्मानाचं पद आहे. अभिमत विद्यापीठामध्ये वेगवेगळे चान्सलर असू शकतात, ते राज्यपाल असतीलच असं नाही. त्यामुळे चान्सलर इज एन ऑफिसर ऑफ द युनिव्हर्सिटी, हे क्लिअर आहे त्यामध्ये. असं असताना आपण मग मी घ्यायच्या परीक्षा, राज्य शासनाची भूमिका काय, कुलपतींची काय, कुलगुरूंची काय, अशा वेगवेगळ्या प्रकारचा वाद सध्या सुरू आहे. वास्तविक पाहता याच्यामध्ये पहिल्यांदाच मी खरं तर काही गोष्टी या ठिकाणी सांगतो की मला आत्ताच कोकरे सरांनी सांगितलं की आपण सध्या वर्किंग किंवा टीचर्स काम करणारे शिक्षक आहोत, ग्रासरूटला काम करणारे आहोत. त्यामुळे मी हे चर्चासत्रात ज्यावेळेला माझं नाव इन्क्लूड केलं तेव्हापासून काही लोकांच्या मुलाखती, काही लोकांचा फीडबॅक घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि फीडबॅक घेतल्यानंतर मला पहिल्यांदा शासनाबद्दल आता मी काही बोलत नाही, कारण तो त्याच्यावर नंतर बोलतोय किंवा तो काय माझ्या तरीतला विषय नाही. परंतु मी काही पालकांचे फीडबॅक घेतले. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या मजूर जे पालक आहेत त्यांचे फीडबॅक घेतले. अगदी फोनवरून पुण्यामध्ये राहणारे काही पालक आहेत त्यांचेही मी फीडबॅक घेतले. आणि एकूणच माझ्या लक्षात आलं की अशा महामारीच्या परिस्थितीमध्ये आमच्या पाल्याला आम्ही परीक्षा घेण्यासाठी पाठवू किंवा नाही, हे आता आम्हाला तरी ते पाठवू वाटत नाही. कारण पुण्यातले पालक म्हणाले की अतिशय भयंकर स्थिती आहे. जरी परीक्षा उद्या तुम्ही प्रोग्राम जाहीर केला तरी आम्हाला वाटत नाही की आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही पाठवावं. आणि ही जर पालकांची अशी अवस्था असेल किंवा पालकांची जर अशी भूमिका असेल तर मग आपण परीक्षा कोणाची घेणार आहोत, आणि मग परीक्षाच घेतली पाहिजे का, हा एक खरा म्हणजे प्रश्न आहे. खरं तर सुप्रीम कोर्टच्या अनेक जजमेंट्स मध्ये परीक्षा, एपीआय किंवा अन्य सगळ्या ज्या गोष्टी आहेत कॅल्क्युलेशन करण्याच्या, ह्याला आर्टिफिशियल पॅरामीटर्स म्हटलेलं आहे. आता हे आर्टिफिशियल आपल्या व्यवस्थेचा भाग परीक्षा जरी असली तर इट इज ऑल्सो अन आर्टिफिशियल पॅरामीटर इन दिस प्रेझेंट कॉन्टेक्स्ट, बिकॉज या महामारीमध्ये जर आपण विचार केला तर निश्चितपणानं सरकारनं आपत्कालीन कायदा 2005 लागू केलेला आहे. आणि ज्यावेळेला आपत्कालीन कायदा लागू असतो त्यावेळेला या बाकीच्या सगळ्या स्वायत्त संस्थांचे त्यांचे कायदे, त्यांचे अधिकार हे सबऑर्डिनेट होत असतात, कमी महत्वाचे होत असतात. कारण एकूण जनरल पब्लिकच्या अनुषंगाने शासन विचार करत असतं. आणि मग आपत्कालीन कायदा लावत असताना किंवा लावलेला असताना मग लोकांच्या मध्ये कोरोना पसरू नये, कारण इथं विद्यार्थी असतील किंवा पालक असतील किंवा शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, ही सगळी माणसं आहेत. आणि या माणसांना कोरोनाचा जर फैलाव झाला तर निश्चितपणानं ही वाईट गोष्ट होईल किंवा महामारीला पूरक अशी गोष्ट होईल आपण परीक्षा घेतली. त्यामुळे सरकार वेगळ्या पद्धतीने विचार करते. आणि मग त्यांचे कायदे सध्या स्ट्रॉंग असताना आपल्या विद्यापीठाची स्वायत्तता महत्वाची आहे किंवा आम्हाला स्वतंत्र कायदे आहेत असं म्हटणं आत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बरोबर नाही असं मला वाटतं. त्यामुळं या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण पालकांचा, ज्यावेळेला मी काही पालकांचा इंटरव्ह्यू घेतला किंवा ज्यांना मी बोललो त्यावेळेला बहुतेक पालक या परीक्षा घेण्याच्या विरोधामध्ये आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की एखादं वर्ष आमचं मूल किंवा आमचं पाल्य घरी राहिलं तरी चालेल, परंतु आम्हाला याच्यामध्ये त्याला ढकलायचं नाही, कारण कुणाला आम्हाला एवढं एकच मुलगा आहे, आम्हाला एवढी एकच मुलगी आहे, आम्हाला 2च मुलं आहेत, त्यामुळं विनाकारण आम्ही जे आतापर्यंत कमवलंय त्यामुळे एखाद्या वर्षात काय फरक पडणार नाही, असाही विचार अनेक पालकांनी बोलून दाखवलेला. ही वस्तुस्थिती आहे, ग्राउंड रियालिटी मी आपल्याला सांगतोय. आणि त्याच्या पुढची गोष्ट मला असं वाटतं की आपण जर विचार केला तर ही जी परीक्षा या शब्दाला सध्या एक कसोटी किंवा जबाबदारी या अर्थानं एक पॅरामीटर आपण दिलेला आहे किंवा एक संकट या अर्थानं आपण बघतोय. म्हणून परीक्षेला किंवा सध्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातनं परीक्षा घ्यायची का नाही, विद्यापीठाने काय करायचं, काय वेगवेगळी मतं वेगवेगळे कुलगुरू देत आहेत. मला या ठिकाणी काही मतं मी पेपरमध्ये वाचली. लक्षात घ्या की आपण परीक्षा घेऊ शकतो, आमची पूर्ण तयारी आहे, असंही काही माननीय कुलगुरूंनी महाराष्ट्रातल्या सांगितलेलं आहे. तथापि मी असं बघेन की परवा पुणे विद्यापीठाची बातमी आली होती. पुणे विद्यापीठामध्ये मार्च मध्ये त्यांचं बजेट सिनेटनं त्यांच्या पास केलेलं नाही. व्यवस्थापन परिषदेची बैठक गेल्या आठवड्यामध्ये झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये या जून एंडला त्यांची सिनेटची मिटिंग होणार आहे आणि सिनेटची मिटिंग ते ऑनलाईन घेणार आहेत. आता 60-70 लोकांची इन पर्सन जर ते मिटिंग घेऊ शकत नसेल पुणे विद्यापीठ, तर पुणे विद्यापीठ एवढ्या हजारो विद्यार्थ्यांची, लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार, हा विचार त्या कुलगुरूंनी केला आहे की नाही मला माहित नाही, परंतु तो करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमची तयारी आहे, आमची विद्यापीठाने तयारी केली, अशा प्रकारची ढोबळ विधानं माननीय कुलगुरूंनी विविध विद्यापीठांच्या करू नये, कारण तसा कुठलाही सर्वे या महामारीच्या काळात त्यांनी कंडक्ट केलेला नाही. त्यामुळं हे जे विद्यार्थ्यांची परीक्षा झालीच पाहिजे या भूमिकेतून जे मान्य आतापर्यंत कुलगुरूंनी मांडली, मान्यवरांनी मांडली,
त्याला पूर्ण छेद देणारं मत मी मानतोय की खरं तर हे जे आर्टिफिशियल पॅरामीटर म्हणून परीक्षेकडे जर आपण बघितलं तर 5 सेमिस्टरचा त्याचा परफॉर्मन्स तसाच परफॉर्मन्स ऑन अन ऍव्हरेज 6व्या सेमिस्टरला दिला. पदवी आणि पदव्युत्तर वर्गामध्ये 3 सेमिस्टरचा परफॉर्मन्स हा 4थ्या सेमिस्टरला दिला तर काही बिघडणार नाही. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये डिग्री मिळेल, विद्यार्थ्यांना लगेच नोकऱ्या मिळतील. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 80% मार्क चौथ्या किंवा पदवीच्या 4थ्या सेमिस्टरला किंवा पदव्युत्तरच्या 4थ्या सेमिस्टरला आणि पदवीच्या 6व्या सेमिस्टरला जरी मिळणार असतील आणि तो विद्यार्थी ऑन अन ऍव्हरेज 60% असेल तर त्यामुळे त्याच्या टोटल ऍग्रिगेट पर्सेंटेज मध्ये काय फार फरक पडणार नाही. त्यामुळे पाठीमागचा परफॉर्मन्स बघून त्याला डिग्री देणं गरजेचं आहे. कारण डिग्री नाही जर दिली तर लक्षात घ्या की त्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांची मी मुलाखती घेतल्या. विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला काही नोकऱ्या लागलेत, काही नोकऱ्यांचे कॉल आलेले आहेत, परंतु आता आमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही. कदाचित तर त्या विद्यार्थ्यांना वाटलं की आम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळालं किंवा डिग्री आमच्या हातात मिळाली, आम्हाला पासचं सर्टिफिकेट मिळालं तर नोकरी मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये जर आपण ह्या गोष्टी आता वेळेत करू शकलो नाही तर भविष्यात या जागा परत एखाद्या इतर राज्यातले विद्यार्थी पुढे येऊन घेतील. कारण इतर राज्यामध्ये ते काही ठिकाणी कॅन्सल केलेत परीक्षा, काही ठिकाणी त्यांचं धोरण अजून ठरलेलं नाही. आणि महाराष्ट्र आणि इतर राज्य याची तुलना करू नये असं मला वाटतं. कारण महाराष्ट्रामध्ये कोरोनाची स्थिती अतिशय भयंकर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना या पाठीमागच्या सरासरीची मार्क्स देऊन पुढे जाणं हे निश्चितपणानं महत्वाचं वाटतं किंवा त्या अनुषंगानं आपण सर्वांनी विचार करावा. कारण विद्यार्थ्यांना जर डिग्र्या मिळाल्या तर विद्यार्थी नोकरीला लागतील आणि एखादा विद्यार्थी असेल की त्याला खरंच मार्क्स जादा पडण्याची अपेक्षा, तो विद्यार्थी त्याला एक सुविधा शासन देऊ पाहते की त्याला क्लास इम्प्रुव्हमेंट, ग्रेड इम्प्रुव्हमेंटचा भाग जो आहे तो द्यायची शासनाची तयारी आहे. त्यामुळं असं काही नाही की त्याला ग्रेड इम्प्रूव्ह करता येणार नाही, भविष्यात तो ग्रेड पण इम्प्रूव्ह करू शकतो. परंतु त्याच्या हातामध्ये एक डिग्री मिळेल, त्याला छोटी मोठी नोकरी मिळेल आणि तुम्ही फार पुढच्या काही वर्गांना त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तेही आपण करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना तात्काळ डिग्री मिळावी अशी त्यांची सध्याची मागणी आहे आणि पालक फार उदासीन आहेत. विद्यार्थ्यांना डिग्री हवे, पालक मुलांना पाठवायला तयार नाहीत. अशा अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये आपण आहोत. आणि मग यावेळेला शासनाची भूमिका आणि शासनामध्ये मग 2 प्रकारचे मतप्रवाह तयार होणं हे चुकीचं आहे. त्यामुळं शासनाचा निश्चितपणाने या पब्लिक युनिव्हर्सिटीवर कंट्रोल आहे, कायद्यानं तो दिलेला आहे. त्यामुळे शासनाची जी भूमिका असेल ती आपल्याला मान्य करावी लागेल. शासन विचारपूर्वक निर्णय घेईल त्याची निश्चितपणे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्राध्यापकांना काय वाटतं या चर्चेत. प्राध्यापकांना या ठिकाणी काहीही वाटत नाही. प्राध्यापक जे शासनाचा विद्यापीठाचा निर्णय असतील ते इम्प्लिमेंट करतील. लक्षात घ्या, प्राध्यापक असं कधीच म्हणणार नाहीत की परीक्षा घेऊ नये की ती परीक्षा घ्यावी. जे काय साधारण परिस्थितीमध्ये त्यांच्या लक्षात येते, पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, औरंगाबाद असेल, या ठिकाणी शहरातल्या प्राध्यापकांनी मला असं रिपोर्टिंग केलं की आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना कोरोना झालेला आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना कसं काय कॉन्टॅक्ट करू शकतो, कसे ते विद्यार्थी येतील. त्यामुळे त्यांचे प्रश्न कसे आहेत किंवा शासन निर्णयाची वाट पाहणं. आणि बहुतांशी लोकांना असं वाटतं की जे काय, कारण आता मगाशी सैन्याबरोबर आणि अनेक गोष्टीबरोबर तुलना केली प्राध्यापकांनी, तथापि मला एवढं सांगावं वाटतं की प्राध्यापक तयारच असतोय. प्राध्यापक विद्यार्थी पुढे ठेवून निश्चितपणानं पुढे काम करेल. कारण त्याला विद्यार्थ्यांचं हित महत्वाचं वाटतं. विद्यार्थ्यांना आणि कसं आहे की विद्यार्थ्यांना त्याला मार्क्स दिले आता आपण 5 सेमिस्टरचे ऍव्हरेज, तर त्याच्यामुळे काही बिघडणार नाही. निश्चितपणानं त्या विद्यार्थ्यांना डिग्री मिळेल आणि विद्यार्थी पुढच्या वर्गात जातील, ऍडमिशन घेण्यासाठी जातील. आणि मला या ठिकाणी सांगायचं की परीक्षा जे राज्य सरकार सुचवू इच्छित आहे, कुलपती कार्यालय आणि राज्य शासन यांनी लवकरात लवकर त्यांचा डिस्प्यूट संपवावा. हे राज्य सरकार श्रेष्ठ की कुलपती कार्यालय श्रेष्ठ हा वाद महाराष्ट्रामध्ये होऊ नये. यातून भविष्यातले वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना ऍव्हरेज गुण देऊन डिग्री द्यावेत या मताचा मी आहे. धन्यवाद. नक्की सर, एक वेगळा मुद्दा आपण मांडलाच. आपलं ग्राउंड लेवलचं सर्वेक्षण ही आपण सादर केलं. धन्यवाद. खरं तर आता या चर्चासत्रात आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य आबासाहेब देशमुखही ऑनलाईन आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो आणि आपल्या पुढच्या मान्यवराकडे जातो जे एपी कुलकर्णी पुण्याहून आहेत. कुलकर्णी सर नमस्ते. नमस्कार. खरं तर कुलकर्णी सर, आपण सेवानिवृत्त आहात. मी सुरुवातीच्या चर्चासत्रापासून असं बघतो आहे, सेवानिवृत्तांची एक भूमिका आणि मग वर्किंगांची एक भूमिका, असं काही एक वैचारिक क्लासिफिकेशन होतंय की काय,
ही एक मला सहज शंका आली म्हणून तुमच्या समोर सांगितलं. आपलं यातलं प्रिलायन्स विवेचन काय आहे नक्की? सांगतो. नमस्कार सर. सुरुवातीला आपल्या महाविद्यालयाचे राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ढेकळे सर आणि या चर्चासत्राचे संयोजक डॉक्टर कोकरे सर या दोघांचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत रेलेव्हंट विषयावर तुम्ही अकॅडमिशियनची चर्चा घडून आणता आहात की ज्यांचा परीक्षेशी संबंध आहे अशा सगळ्यांना आपण एकत्र करून ही परीक्षा घडून आणता आहात. याबद्दल तुमचं अभिनंदन. या चर्चासत्रात सहभागी सर्व मान्यवर आणि सर्व प्रतिनिधी यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि ही संधी दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. माझं स्वतःचं असं मत आहे की आमचा जो अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ आहे त्याचा मी प्रदेश अध्यक्ष होतो मार्च पर्यंत. आमच्या संघटनेने माननीय राज्यपालांना 5 एप्रिलला पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात आणि प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचं युजीसीच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रमोशनचा निर्णय करावा असं पत्र दिलेलं आहे. आणि आमच्या संघटनेमध्ये मी सोडलो तर बाकी सगळे आता वर्किंग मधले प्राध्यापक आहेत आणि ते वर्किंग मधले प्राध्यापक आणि आमच्यासारखे 1-2-3 सेवानिवृत्त प्राध्यापक अशी ती संघटना आहे आणि आमच्या संघटनेचं हे ठाम मत आहे की आपण ही परीक्षा घेऊ शकतो. ऐकू येते सर? बोला बोला. ऐकू येते, बोला. येस सर. यामध्ये परीक्षांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगानं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननं गाईडलाईन्स ऑलरेडी सर्व राज्य सरकारांना दिलेले आहेत. महाराष्ट्रातलं जे आपलं पारंपरिक उच्च शिक्षण आहे ते कंट्रोल करणारी युजीसी आहे आणि प्रोफेशनल आणि टेक्निकल एज्युकेशन सर्व ऑल इंडिया बॉडीचा जर आपण अहवाल बघितले ते सगळे जण दे आर इन फेवर ऑफ कंडक्टिंग द एक्झाम्स. बार काउन्सिलनी सांगितले परीक्षा व्हायला पाहिजे, फार्मसी काउन्सिलनी सांगितलंय, त्याच्यानंतर AICTE सांगितलंय. या सर्वांचं मत असं आहे की परीक्षा घ्यायला पाहिजे. युजीसीचे मत असं आहे परीक्षा घ्यायला पाहिजे, परंतु परीक्षा कशी घ्यायची याचे एक 17-18 ऑप्शन्स त्यांनी गाईडलाईन्स मध्ये दिलेले आहेत आणि याचा निर्णय विद्यापीठांनी करावा असं म्हटलेलं आहे. आज सकाळी अडसूळ सरांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे की महाराष्ट्र विद्यापीठ कायदा जो आहे 2016चा या कायद्याचा या दोन्ही कुलगुरूंचा अभ्यास असल्यामुळे माळी सर आणि अडसूळ सर त्यांनी योग्य त्यातलं मार्गदर्शन केलेलं आहे की खरं म्हणजे हा निर्णय विद्यापीठ पातळीवर विद्यापीठांनी करण्याचा आहे. शासनाने यात हस्तक्षेप करून जी कुणीतल्या एका विद्यार्थी संघटनेचं पत्र आलं म्हणून लगेच परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतलाय हा थोडासा घाईचा निर्णय झाला असं माझं मत आहे आणि चुकीचा निर्णय झालेला आहे. कारण याच्यात अन्य विद्यार्थी संघटना आणि अन्य अकॅडमिक जे स्टेक होल्डर्स आहेत त्यामध्ये प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, संस्थाचालक आहेत, या कोणालाही त्यांनी विचारलं नाही. विद्यापीठाच्या कुलगुरूंची जी कमिटी त्यांनी नेमली होती त्या कमिटीने सुद्धा जी शिफारस केलेली आहे जी आम्हाला माहिती आहे त्यामध्ये त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात असं त्या 4-5 कुलगुरूंच्या समितीने शासनाला कळवलेलं आहे. राज्यपालांना त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु शासनाने हा अहवाल अजून जाहीर केलेला नाही, राज्यपालांना सुद्धा दाखवलेला नाही. त्यामुळे ही थोडीशी राजकीय खेळी त्यांनी केलेली आहे की एका विद्यार्थी संघटनेची, सत्ताधारी पक्षाची विद्यार्थी संघटना यांनी ती मागणी केली आदित्य ठाकरेंनी आणि म्हणून त्यांनी तो निर्णय केला. हे त्यातलं दुर्दैव आहे. हा निर्णय करण्याचं स्वातंत्र्य खरं म्हणजे त्यांनी विद्यापीठांना द्यायला पाहिजे होतं आणि JBVC ज्याला आपण म्हणतो जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलर याची दर 6 महिन्यांनी मिटिंग होत असते. याची मिटिंग कुलपतींना घ्यायला सांगितलं असतं किंवा बोलवली असती. त्या मिटिंगला शासनाचे प्रतिनिधी म्हणून शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक हे हजर असतात आणि त्यांनी जर या सर्व कुलगुरूंशी इंटरॅक्शन्स केली असती तर ग्राउंड रियालिटी त्यांनाही कळली असती. ग्राउंड रियालिटी जसं कुलगुरूंना माहिती आहे आणि अकॅडमिक काउन्सिलचे जे मेंबर्स आहेत ते सगळे प्राध्यापकच आहेत त्यांनाही माहिती आहे. पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलनी आणि पुणे विद्यापीठाच्या BOEनी जे ग्राउंड लेवलवर काम करणारे सगळे प्राध्यापक आहेत या सगळ्यांनी एकमताने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि असेच निर्णय अन्य विद्यापीठांनी सुद्धा तयारी दाखवली आहे. नांदेड विद्यापीठ असेल, जळगाव असेल, गडचिरोली असेल, तिथे विद्यार्थी संख्या त्या मानाने कमी आहे. त्यामुळे परीक्षा व्हावी की नाही तर याच्यात 2 मत असण्याचं कारण नाही, परीक्षा व्हायलाच पाहिजे. आता प्रश्न असा आहे की कोविड सारखी एक असाधारण परिस्थिती असताना आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या जीविताची भीती असताना आपण ही परीक्षा कशी घेऊ शकतो. त्यामुळे एक फिलॉसॉफिकल जर विचाराला घ्यायला परीक्षा घ्यावी की नाही तर सगळेजण म्हणतील परीक्षा घेतलीच पाहिजे. अशा असाधारण परिस्थितीला घाबरून जाऊन जे आधीच्या 4 वक्त्यांनी सांगितलं त्यांच्याशी मी सहमत आहे, त्याची द्विरुक्ती करत नाही. परंतु आज
अनलॉक 1 सुरू झालेलं आहे. अनलॉक 1 मध्ये काही दुकानं सुरू झालेली आहेत, ऑफिसेस सुरू झालेले आहेत, बँकांचे कर्मचारी गेले 2-2.5 महिने काम करतायत. या सगळ्यांना कोविडची भीती नाहीये का? हे सगळेजण काम करतायत. स्वच्छता कर्मचारी आज महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या या काळात काम करतायत, त्यांना भीती नाहीये का? या सगळ्यांना भीती आहे. केवळ विद्यार्थ्याचं आयुष्य महत्वाचं आहे असं नाही. या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचं, बँक कर्मचाऱ्यांचं, एसटीच्या ड्रायव्हर कंडक्टरचं किंवा पोलीस या सर्व कर्मचारी, महसूल खात्यातले 90% कर्मचारी काम करतायत, शासनाच्या आता अन्य खात्यातले 10-15% कर्मचारी काम करतायत. त्यामुळं असं घाबरून जाऊन फिलॉसॉफिकल डिस्कशन मध्ये मला असं वाटतं की केवळ त्या घाबरवणुकीच्या आधारे एखादी मांडणी करणं चुकीचं होईल. आपण ही भूमिका घेतली पाहिजे की असाधारण परिस्थितीत सुद्धा आपण परीक्षा घेऊ शकतो. आता प्रश्न असा येतो की परीक्षा कशी घ्यायची. एक नक्की की नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने परीक्षा आता घेता येणार नाही, तर त्या विद्यापीठाला ते स्वातंत्र्य द्यावं. त्या विद्यापीठाची जी बोर्ड ऑफ एक्झाम आहे, बीओई किंवा अकॅडमिक काउन्सिल, तिथं प्राचार्य, प्राध्यापक आहेत, संस्थाचालकांचे लोक सिनेटवर आहेत, हे सगळे विचार करून ठरवतील की आमच्या विद्यापीठातली रियालिटी काय आणि आम्ही कशी परीक्षा घेऊ शकतो. आत्ताच्या आधीच्या वक्त्याने जे आधी मांडलं होतं की त्याला ऑप्शन्स द्या तुम्ही. काही लोकांची ऑनलाईन परीक्षा घेऊ शकता. समजा त्यात 40% विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला बसले, जे दिल्ली युनिव्हर्सिटी, आता दिल्लीमध्ये आपल्यासारखी स्थिती आहे, मुंबई सारखी स्थिती दिल्ली सुद्धा गंभीर आहे, परंतु दिल्ली विद्यापीठाने परीक्षा घ्यायचा निर्णय घेतलाय, ऑनलाईन परीक्षा घ्यायचा निर्णय केलाय. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मेलवर पेपर दिला जाईल, 2 तास दिले जातील आणि 2 तासात त्यांनी ओपन बुक एक्झाम डिक्लेअर केलेली आहे. 2 तासात त्याला जे काय बघायचे त्यांनी बघावं आणि पेपर सोडवावा. अशा पद्धतीचा ऑप्शन ओपन बुक एक्झामचा हा युजीसीच्या गाईडलाईन मध्ये आहे. हा आपण घेऊ शकतो. प्रोजेक्टवर परीक्षा घेऊ शकतो. मोबाईलवर सुद्धा विद्यार्थ्याला 10 प्रश्न विचारून एक अर्धा तास, जसं आपण आता 2 तास मीटिंग करतोय तसं 1 तासाभराची प्रत्येक विद्यार्थ्याशी त्यांना करता येतं किंवा झूमवर विद्यार्थ्यांना घेता येतं. हाही ऑप्शन आहे. हे सगळे ऑप्शन्स युजीसीने दिलेले आहेत. हे ऑप्शन्स एक्सप्लॉइट करण्याची संधी ही विद्यापीठांना दिली पाहिजे. विद्यापीठांच्या पदाधिकाऱ्यांनी यातली कुठली ऑप्शन आपल्याला जास्त सुटेबल आहे याचा विचार आणि 2-3 ऑप्शन द्यावे. काहींनी ऑनलाईन दिली, त्यात ज्यांना शक्य नाही ऑनलाईन देणं, त्यांची ऑफलाईन घेऊ शकता. आणि त्याच्या घराजवळचं जे कॉलेज आहे, आता समजा पुण्यात 40% विद्यार्थी बाहेरगावून येऊन शिकतायत, ते विद्यार्थी आपापल्या गावी गेलेले आहेत, परप्रांतात त्यांचे काय असा प्रश्न येतो, तर त्यांना त्यांच्या जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन परीक्षा देता येईल. आणि पुण्यातल्याच एका मोठ्या चांगल्या खाजगी विद्यापीठांनी जो सर्व्हे केला, त्यातल्या 82% मुलांनी त्यांना असं सांगितलं की आमची परीक्षा द्यायला आम्ही तयार आहोत. ऑनलाईन परीक्षा, ती ऑनलाईन परीक्षा घ्यायची. हो सर, नक्की होईल सुद्धा. 82% स्टुडंट्स आर इन फेवर फॉर कंडक्टिंग द एक्झाम. एका इंजिनिअरिंग कॉलेजचं आणि फार्मसी हे युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे आपण जर विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर विद्यार्थी काही असे घाबरून जाणारे किंवा पळून जाणारे नाहीत. आपण घाबरून किंवा पळून जायचं कारण नाही. आणि कोविडचा जो संसर्गाचा धोका आहे हा अदरवाईज आहेच. तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाताय, तुम्ही बेकरीत जाताय, तुम्ही बाहेर जाताय, कोणीतरी सांगितलं कट्ट्यावर विद्यार्थी बसतायत, त्यामुळे बाहेर विद्यार्थ्याचा संपर्क चालू आहे. आता पुण्यामध्ये काही ग्राउंड खुली झालेली आहेत. मी पाहतोय की विद्यार्थी खेळायला ग्राउंड, टेकडीवर फिरायला यायला लागले. त्यामुळे वी हॅव टू ऍक्सेप्ट दिस रिस्क. घेऊनच कोविडची रिस्क घेऊन आपल्याला पुढचं जीवन जगायचं जर असेल तर मग आपण सगळे आता हळूहळू फंक्शनिंग, रेल्वे चालू आहेत, प्लेन्स चालू आहेत. अशा पार्श्वभूमीवर फक्त आपण एक घाबरून काय असं म्हणून परीक्षा टाळणं हे संयुक्तिक वाटत नाही. या परीक्षा घेणं शक्य आहे. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे अवलंब करता येईल. सॅनिटायझेशनचा विचार करता येईल. महाविद्यालयांना, संस्थांना सांगता येईल की फक्त अंतिम वर्षाची परीक्षा तुम्हाला घ्यायची आहे. युजीसीनेच सांगितलं की फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या मुलांना प्रमोट करा. त्याप्रमाणे सर्व विद्यापीठे प्रमोट करतायत, कारण त्यांच्या परीक्षा पुढच्या वर्षी नॉर्मल सिच्युएशन झाल्यावर सुद्धा होऊ शकते. प्रश्न येईल की परीक्षा घ्यायची केव्हा, तर हा सुद्धा निर्णय त्या विद्यापीठाला घेऊ द्या की त्यांच्या विद्यापीठात जर कोविडची स्थिती फारशी गंभीर नसेल तर ते जुलैमध्ये घेऊ शकतात. शक्य कदाचित होणार नाही. ऑगस्ट मग उजाडेल. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये घेतलं तरी चालणार आहे. आणि तसंही शासन म्हणतंय की जे विद्यार्थी परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंटसाठी बसू त्यांच्या परीक्षा आम्ही घेणार आहोत. मग त्या जर परीक्षा तुम्ही घेणार आहात तर मग सगळ्यांच्या परीक्षा घ्यायला काय हरकत आहे, कारण एटीकेटीचे 40% विद्यार्थी सर्व विद्यापीठांमध्ये राज्यामध्ये आहेत. या विद्यार्थ्यांना प्रमोशनचा जर निर्णय केला पास परफॉर्मन्सचा, 30% मुलांना त्यांना त्यांच्या बॅकलॉगचे पेपर द्यावेच लागणार आहे. मग राहतात राहिलेले 60%. त्या 60% मधले
30-40% विद्यार्थी किंवा 50% विद्यार्थी ऑनलाईनचा ऑप्शन वापर करू शकतील, तेव्हा मला असं वाटतं की आपण विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे. त्यांना संधी द्या. आणि या उपर ज्याला खूपच भीती वाटते की मला नाही काळजी जीवा, तर तो ऑप्शन त्याला आहे ना, एक्झामला बसलंच पाहिजे असं काही बंधन सगळ्यांवर नाही. तुम्ही विद्यार्थ्यांवर अविश्वास दाखवू नका. विद्यार्थी सगळे घाबरून घरात बसलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या भविष्याची फार काळजी नाही असं नाहीये. सगळ्यांना आपल्या भविष्याची काळजी आहे. सर्व विद्यार्थी, आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे. तो 18 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि तो मतदार आहे या देशाचा. फार परवा मागे आपण असं म्हणत होतो की आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे, पण आता 18 वर्षाचा विद्यार्थी हा देशाचा मतदार असल्यामुळे तो आजचाच नागरिक आहे. त्यामुळे आजच्या सगळ्या समस्या आहेत त्याच्या समस्या आहेत आणि त्या समस्या तो निश्चितपणे पेलू शकतो. आता स्पोर्ट्समन पुढे येत आहेत, म्हणतात की आम्ही खेळायला तयार आहोत आणि मॅच, आम्ही आता क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा सुरू होतील कदाचित. त्यामुळे आपण असं सगळं फेवरेबल वातावरण असताना एकदम विद्यार्थ्याच्या आरोग्याचं काय एवढी फक्त आपल्यालाच काळजी आहे अशी घेऊन जी काही भूमिका चुकीची काही विद्यार्थी संघटनेने घेतलेली आहे त्याला फारसं महत्व द्यायचं कारण नाही आणि शासनाने तर यात हस्तक्षेप करायचं कारणच नाही. खरं म्हणजे शासनाला असं वाटतं आहे की हायर एज्युकेशन एक आपलं डिपार्टमेंट आहे. जसं महसूल खातं आहे, आरोग्य खातं आहे, त्याला मंत्री काही आदेश देऊ शकतो, तसं उच्च शिक्षण खात्यामध्ये नाही. उच्च शिक्षण खात्यामध्ये कायद्याने मंत्र्याच्या जबाबदाऱ्या निश्चित आहेत, मंत्र्याच्या मर्यादा निश्चित आहेत. या जबाबदाऱ्या आणि मर्यादा मंत्री महोदयांनी लक्षात घ्याव्यात आणि विद्यापीठांची स्वायत्तता जपावी. आणि विद्यापीठ सुद्धा सुज्ञ आहेत. मला असं वाटतं की विद्यापीठांना तुम्ही द्या ना अधिकार. कुलगुरू, अकॅडमिक काउन्सिल मेंबर, दे आर कॉम्पिटंट इनफ, दे आर श्रूड इनफ टू टेक द डिसिजन. त्यांच्यावर अविश्वास दाखवायचा आणि फक्त सरकारला त्याची काळजी आहे असं म्हणायचं हे अत्यंत अप्रस्तुत आहे. सगळ्या विद्यापीठातले सर्व अधिकार मंडळातले पदाधिकारी जे आहेत ते पूर्ण सुज्ञ आहेत, जबाबदार आहेत. त्यांनाही विद्यार्थी हिताची आणि आरोग्याची सरकार इतकीच काळजी आहे. त्यामुळे उगाच तुम्ही आपल्या गळ्यात घेऊ नका. कुलपती आणि जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलरला लेट देम टेक देअर डिसिजन. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं की हा डिसिजन प्रत्येक विद्यापीठाचा वेगवेगळा असला तरी चालेल. त्या विद्यापीठाला युजीसीने दिलेल्या ज्या 17-18 ऑप्शन्स आहेत त्यापैकी जे 4 ऑप्शन्स वापरून परीक्षा घेणं शक्य आहे ती घेऊ दिली पाहिजे. आणि अगदीच सिच्युएशन आवाक्या बाहेर गेली तरच परीक्षा रद्द करण्याचा विचार हा कधी तुम्ही नंतर करू शकता. आजच ती करण्याची घाई कशाला. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय फार सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल गेली, अगदी आणीबाणीच चालली, तर त्यावेळेलाही तुम्ही तो निर्णय करू शकता. आजच ती घाई करू नये असं मला वाटतं आणि विद्यापीठांना त्यांचं ऑप्शन्स वापरण्याचं स्वातंत्र्य द्यावं आणि त्यांच्यावर भरोसा ठेवावा, विश्वास ठेवावा, एवढी माझी शासनाला विनंती आहे. त्यांनी त्यांचा हस्तक्षेप पहिला थांबवा. आणि आपण सगळे अकॅडमिशियन्स आता जी चर्चा ऐकतोय त्यामध्ये 90% लोकांनी खरं म्हणजे या स्वायत्ततेचा पुरस्कार केला आणि परीक्षा व्हावी या विषयाचीच मतं मांडलेली आहेत. त्याचा योग्य तो आदर हा महाराष्ट्र सरकारने करावा आणि आपला हस्तक्षेप थांबवावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. नक्की सर, धन्यवाद आपल्या या स्पष्ट वक्तव्यपणाबद्दल. आपल्या सोबत आता ऑनलाईन आहेत डॉक्टर DJ साळुंके, जे एक्झाम रिफॉर्मची एक महाराष्ट्र पातळीवरची कमिटी होती, त्या कमिटीचे ते मेंबर आहेत. साळुंके सरांना जर माझा आवाज पोचत असेल तर साळुंके सर, हा एक पर्याय आहे की आता जे पर्याय येत आहेत वेगवेगळे परीक्षेचे ते एक्झाम रिफॉर्म्स मध्ये आपल्याला घालायला चांगली संधी आहे. त्यामुळे साळुंके सर तुमचंही या चर्चेत स्वागत. आपल्या नंतरच्या मान्यवराकडे जातो आहोत आपण. सतीश पडोळकर. सतीश हा खरं तर संत दामाजीच्या भूमीत सध्या आहे, मंगळवेढा तालुक्यात. सतीश, माझा आवाज येतोय तुझ्याकडे? हा येतोय सर, येतोय आवाज. सतीश, आपलं नक्की एक विद्यार्थी, एक तरुण प्राध्यापक, एक चळवळीचा कार्यकर्ता या नात्यानं काय सबमिशन आहे या सगळ्या प्रश्नावर? सर, सर्वप्रथम सर्व मान्यवरांना नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद घेऊन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे डॉक्टर बापूजी साळुंके यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या मताला सुरुवात करतो. सर्वप्रथम मी सर्वांची जे मतं आहेत ती लक्षपूर्वक ऐकली आहेत आणि पहिले जे 4 वक्ते आहेत त्यामध्ये आवताडे सरांचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याशी मी सहमत आहे आणि जे कुलकर्णी सरांनी जे बरेच मुद्दे सांगितले त्या मुद्द्याशी काही मी त्या गोष्टीवरही बोलेल, कारण मी सर्वांचं ऐकलंय आणि मी प्राध्यापक मंडळी मधला सर्वात छोटा आणि सर्वात शेवटचा मी वक्ता आहे, तर मी त्या गोष्टीवरतीही बोलेल. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थी जे आहेत पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे जे विद्यापीठ आहेत असे व्हॉट्सअपचे 4 ग्रुप केलेत विद्यार्थ्यांनी आणि त्या ग्रुपमध्ये आपली जी कार्यक्रम पत्रिका आली त्यानंतर मी जो फेसबुकला आणि इकडे बाकीकडची शेअर केली त्यानंतर
त्या विद्यार्थ्यांनी मला त्यामध्ये ऍड केले 4 ग्रुपमध्ये. इंस्टाग्रामचा ग्रुप आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांचं मत मी ऐकलं. त्या सर्व विद्यार्थ्यांची जी मतं आहेत त्यांचं जे मत आहे ते ऐकलं आणि त्यानंतर मी बोलतोय की कारण विद्यार्थी संघटनेने तसे पत्र दिलेले आहेत. आता कुलकर्णी सरांनी जो मुद्दा सांगितला असं मला वैयक्तिक वाटतं की दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. फक्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने परीक्षा व्हावी हा त्यांचं पत्र आहे. बाकी सर्व विद्यार्थी संघटना आहेत परीक्षा होऊ नये या मताशी सहमत आहेत. तर बाकी विद्यार्थी जे आहेत की 14 तारखेला राज्यपालांना त्यांनी तसं पत्रही दिलेलं आहे की 14 तारखेला आम्ही घरी राहून उपोषण करू कारण परीक्षा आणि आमच्या सुरक्षिततेचं काय हा एक त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्ही परीक्षेला घाबरत नाही परंतु सर्वप्रथम आपली सुरक्षित राहणं हे गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की कोणतं नियोजन नसताना परीक्षेच्या संदर्भामध्ये आता जे 4-5 कुलगुरूंच्या संदर्भामध्ये कुलकर्णी सर बोलले किंवा काही 4-5 कुलगुरूंनी जी मतं मांडली की आम्ही परीक्षा घेऊ, जसं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषद सिनेट सदस्य जे आहेत ते अवताडे सरांनी मुद्दा उपस्थित केला की ते झूम मार्फत काय करतात की मिटिंगा घेतात, बैठका घेतात. त्यांना एक 20-30 सदस्यांना येऊन एकत्रित येऊन बैठका घ्यायला अवघड वाटतं, त्या स्वतःची काळजी वाटते. कुलकर्णी सर म्हणाले की सृष्टीने त्यांना ग्राउंड लेवलचा रिपोर्ट माहिती आहे. कुलगुरू व्यवस्थापन परिषदेवरचे जे सदस्य आहेत त्या सर्वांना स्वतःच्या सुरक्षितेच्या संदर्भामध्ये सर्व गोष्टी माहीत आहेत परंतु हे सर्व जे वरिष्ठ मंडळी आहेत विचार करताना कुठेही दिसत नाही. दुसरा मुद्दा एक आला की राज्यपाल आणि राज्य शासन यांचा जो संघर्ष सुरू आहे की राज्यपाल म्हणतात की महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार आम्ही काय करतो की माझा अधिकार आहे की परीक्षा घेणं. तर माझं असं आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा प्रश्न आहे की महाराष्ट्र विद्यापीठ कायदा जो 2016 ला झाला म्हणजे 16 तो कायदा आला. माळी सर हे आहेत विद्यार्थी निवडणुका संदर्भामध्ये त्यांची कमिटी होती. माळी सर कायद्याचं तंतोतंत पालन हे कुलगुरू करतात का सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि याच्या अगोदरही किंवा राज्यपाल जे आपले आता आले वर्षभरापूर्वी ते आल्यापासून तरी त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे का? जर राज्यपालांना आपला अधिकार माहित आहे तर जबाबदाऱ्याही त्यांना माहित पाहिजे असं माझं प्रकट मत आहे. कारण बऱ्याच महाविद्यालयामध्ये म्हणजे की 100% महाविद्यालयामध्ये 30% परमनंट फॅकल्टी आहे, 30% परमनंट फॅकल्टी आहे आणि 100% हे सीएचबी कॉन्ट्रॅक्ट यावरती सुरू आहे आणि सीएचबीच्या लोकांचे 31 मार्चला ऑर्डर संपलेले आहेत. तर मग या परीक्षा कसं घेणार? पुरेसे मनुष्यबळ आहे का याच्याकडती विद्यापीठांकडती? तर नाही. आपण सरळ जर विचार केला तर पुरेसे मनुष्यबळ नाही. तर पुरेसे मनुष्यबळ नसताना त्या परीक्षा कशा यशस्वी होऊ शकतील हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट आहे की कोणतेही ठोस नियोजन नाही. विद्यार्थी संघटना ठाम आहेत आणि प्राध्यापक जे आहेत प्राध्यापक आहेत सीएचबीचे प्राध्यापकांशी माझं बोलणं झालं तर त्यांचं असं स्पष्ट मत आहे की आमची ऑर्डर 31 मार्च रोजी संपली असताना आणि अशा भयंकर महामारीच्या स्थितीमध्ये आम्ही परीक्षेसाठी जावं का? आम्हाला शासन पगार देते, राज्यपाल पगार देतात किंवा संस्था पगार देते तर अजिबात नाही. तर मनुष्यबळ नाही. दुसरी गोष्ट की राज्यपाल आणि राज्य शासन यांचा जो संघर्ष सुरू आहे मी म्हणतो की मला जितपत कळतं कारण मी संघटनेचं काम करणारा कार्यकर्ता आहे, विद्यार्थी संघटनेमध्ये काम केलेलं आहे त्यामुळं हा सरळ एक राजकीय संघर्ष आहे. आणि राज्यपालांनी ज्या पद्धतीने अवताडे सरांनी सांगितलं की युनिव्हर्सिटी ऍक्ट मधलं सेक्शन नंबर 8 यानुसार राज्य शासन आहे ते काही राज्य शासनाचे अधिकार आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केलाय 2005 त्यामध्ये बरेच अधिकार आहेत जे स्वायत्त आहेत ती स्वायत्तता कमी केली जाते. तर त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की प्रथम आणि द्वितीय आता युजीसीनी सांगितलं असं कुलकर्णी सर म्हणाले की प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांना पुढे ढकलायचं. तर मी एक स्वतः सर्वे केलेला आहे आणि मी उदाहरण देतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं आणि फिजिक्स डिपार्टमेंटचं देतो की एमएससी फर्स्ट इयर मध्ये नापास होणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त आहे. एमएससी फर्स्ट इयर मध्ये जे बॅकलॉग राहणारे जे विद्यार्थी आहेत 3-3, 4-4 विषय बॅकलॉग राहणारे अशी संख्या जास्त आहे आणि सेकंड इयरला ते पास होतात जे फर्स्ट इयरला नापास झालेले. मग त्यांना प्रमोशन देणं कोणत्या ह्याच्यामध्ये येतं, कोणत्या म्हणजे की आपण म्हणतो नियमामध्ये येतं, हे पण आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. माझं एक सोल्युशन आहे या संदर्भामध्ये
की ऑनलाईन परीक्षा होऊ शकतील, परंतु त्या पद्धतीची व्यवस्था आपल्याकडे आहे का याचाही विचार करावा. कारण आपण पुणे युनिव्हर्सिटी जरी म्हटलं तर जुन्नर, आंबेगाव सारखे जे तालुके आहेत त्या तालुक्यामधून जे विद्यार्थी येणार आहेत ते तालुके आदिवासी बहुल जे बरेच गावं आहेत, त्या गावामध्ये लाईटची, पावसाचे दिवस आहेत, लाईटची व्यवस्था नाही, नेटवर्कची व्यवस्था नाही. त्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेणंही इतकं सोपं नाही आणि सोपं होणारही नाही. तर त्यामुळं ऑनलाईनचा पर्याय. आणि दुसरीकडे ती डॉक्टर अरुण अडसूळ सरांनी जो मुद्दा मांडला की तोंडी परीक्षेचा, तर तोंडी परीक्षामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचंच उदाहरण देतो, कारण मी त्या विद्यापीठातला विद्यार्थी आहे. तर विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी, स्वतः विद्यार्थ्यांनी, जसं की आता म्हटलं जातं की बऱ्याच वक्त्यांनी मत मांडलं की विद्यार्थी संघटनेमध्ये काही 1-2च विद्यार्थी असतात, बाकी सर्व जे काही नेते असतात किंवा जे नेतृत्व करणारे लीडर असतात. परंतु विद्यार्थ्यांनीच काही विभागामध्ये अशी मागणी केली की तोंडी परीक्षे देताना प्राध्यापकांकडून, व्यवस्थेकडून आमच्यावर दुजाभाव होतो, तर असा दुजाभाव विद्यार्थ्यावरती तोंडी परीक्षा देताना होणार नाही का, हा एक प्रश्न आमच्या समोरती आहे. तर माझं एक सोल्युशन आहे की सर, जर परीक्षा घ्यायच्या असतील तर सर्वांच्याच घेतल्या पाहिजे. फर्स्ट इयर, सेकंड इयरला वगळणं म्हणजे की ते पण चुकीचं होईल. दुसरी गोष्ट आहे की जर इतकी मोठी महामारी आहे, जागतिक आहे, फक्त आपल्या देशापुरती, राज्यापुरती, तालुक्यापुरती किंवा एका गावापुरती मर्यादित नाही, तर ही जागतिक महामारी आहे. अशा स्थितीमध्ये माणूस जगणं महत्वाचं आहे. माणूस जगला तर काही करेल पुढे. तर अशा परिस्थितीमध्ये 0 इयर हा पर्याय असू शकतो. या पर्यायावरती विचार करावा. कारण 0 इयर जे ते आहेत त्याच वर्गामध्ये, असंही काही विद्यार्थ्यांचं आणि यांचं मत सांगितलं की आम्हाला जॉब आलाय, आम्हाला जॉबची म्हणजे की आहेत, मिळणार आहेत. परंतु सर, आताच आपल्या बेरोजगारीचा जर रेशो काढला आणि जे क्वालिफाय झालेले जे विद्यार्थी आहेत, नेट सेट असतील, पीएचडी असतील, एमपील असतील, एमपीएससी मध्ये सुद्धा वर्ष पोस्ट दिल्या नाहीत सर, जॉईन करून घेतलं नाही. तर अशा पद्धतीचा जर बेरोजगारीचा रेशो असेल तर एका वर्षाने काही होणार नाही. सर्वांचं आयुष्य महत्वाचं आहे. तर पहिल्यांदा जगणं हेच आपलं अस्तित्व आहे, अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे. त्यामुळं मी जे आतापर्यंत जे बोलले त्यामध्ये मी अवताडे सरांच्या मताशी जवळपास सहमत आहे. धन्यवाद. नक्की सतीश धन्यवाद. खरं सतीशने एक मुद्दा मांडला की MSc 1 ची मुलं जास्त नापास होतात आणि MSc 2 ची मुलं कमी नापास होतात. माझाही अनुभव आहे. अवताडे सरही याच्यासाठी दुजोरा देते. साधारणपणे 12वी नंतर जेव्हा ग्रॅज्युएशनला येतात तेव्हा फर्स्ट इयर मध्ये, मग तो BA चा असो, ते BCOMचा असो किंवा BSc चा, फर्स्ट इयर मध्ये नापास होणाऱ्यांची संख्या जास्त असते. तुलनेनं थर्ड इयर मध्ये विद्यार्थ्यांची नापास होण्याची संख्या कमी असते. कदाचित त्यांची मॅच्युरिटी लेवल वाढलेली असते, त्यांना एका फाईन फोकस विषयाकडे जाता येऊ शकतं. त्यामुळे नापासाचं जर पर्सेंटेज किंवा त्याचं संख्याशास्त्रीय विश्लेषण जर केलं तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये प्रमाण जास्त आहे, तुलनात्मक दृष्ट्या थर्ड इयर मध्ये कमी आहे. त्यामुळे सतीशचा हा मुद्दा मला योग्य वाटला की थर्ड इयरच्या मुलांची परीक्षा घेणं की ज्याच्यात नापासांची पर्सेंटेज कमी आहे आणि फर्स्ट इयर सेकंड इयर वाल्यांना ऑफ देणं, हे काही योग्य वाटलं नाही. सतीश धन्यवाद. खरं तर मी शेवटच्या मान्यवराकडे जातोय, जो वरद जोशी आहे आपल्या सोबत. सध्या डॉक्टर संजय चाकणे सर इंदापूरहून ऑनलाईन आहेत. चाकणे सर, या चर्चासत्राच्या ऑनलाईन सहभागाबद्दल धन्यवाद आणि आपलं स्वागत. वरद, तू TYBSc चा विद्यार्थी आहे. खरं तर सुरुवातीलाच सांगितलं होतं की ही सगळी चर्चा तुझ्या भोवती आहे. तू अशा विद्यार्थ्यांचं करतोयस की या संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात काही संभ्रम निर्माण झालाय त्याचा तू प्रतिनिधी आहेस. शेवटच्या सेमिस्टरचा विद्यार्थी आहेस. काय तुझं स्वतःचं ओपिनियन आहे, काय रिलायन्स मत मांडशील यावेळी? सर्वप्रथम RR कॉलेज आणि कोकरे सर तुमचे आभार की तुम्ही मला बोलायची संधी दिलीत. तर विद्यार्थी म्हणून माझं असं मत आहे की प्रत्येकाची परीक्षा ही व्हायलाच हवी. म्हणजे TYच्या परीक्षेचा तर प्रश्न आहेच, पण माझं असं मत आहे की FY व SY च्या सुद्धा परीक्षा व्हायला पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात जे पर्याय सुचवले गेले, जसं की ऑनलाईन परीक्षा किंवा तोंडी परीक्षा, तर याच्याशी मी थोडा असहमत आहे. कारण जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होते किंवा ज्यात आपण पूर्ण उत्तर लिहिण्याची परीक्षा म्हणतो, त्यामध्ये विद्यार्थ्याचा जास्त सर्वांकष विकास झालाय का नाही हे आपल्याला कळू शकतं. कारण ओरल परीक्षा असेल तर आपण काही डेरिव्हेशन्स असतील किंवा सायंटिफिक एक्सप्लेनेशन असतील तर ते विद्यार्थ्याकडनं आपल्याला, किंवा डायग्राम्स काढण्याची त्याची ताकद असेल किंवा रायटिंग स्किल असतील, ते आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे माझं असं मत आहे की सब्जेक्टिव्ह पूर्ण परीक्षा व्हावी. सर्व विद्यार्थी FY SY च्या विद्यार्थ्यांची आपण परीक्षा नंतर घेऊ शकतो, कारण ते त्या कॉलेजमध्ये कंटिन्युएशन मध्ये आहे.
पण टीवायच्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे त्या बाबतीत मी थोडाफार कुलकर्णी सरांशी सहमत आहे की प्रत्येक कॉलेजकडं आपले जे विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा करंटचा पत्ता किंवा ऍड्रेस हा त्या विद्यापीठाकडे असणार आहे. तर त्यामुळं त्या विद्यार्थ्याला जवळच्या एखाद्या कॉलेजशी संपर्क साधण्यात देऊन आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची परीक्षा तशा प्रकारे घेतली जाऊ शकते. माझं असं मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा व्हायला हवी आणि टीवायच्या विद्यार्थ्यांवर स्पेशली व्हायला हवी, कारण त्यांना त्याचं भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे असं मला वाटते सर. धन्यवाद वरद. खरं तर वरद हा असा विद्यार्थी आहे, मी मगाशीही सांगितलं